एक गोष्ट मी नेहमी म्हणतो की तुम्हाला वेल्थ क्रिएट करताना हा प्रिन्सिपल अंडरस्टँड करणं फार गरजेचं आहे. क्रिएट वेल्थ क्वाइटली नॉट क्विकली. याचं अंडरस्टँडिंग ज्याला जमलेलं आहे, कळलेलं आहे, ती व्यक्ती नेटवर्थवरती फोकस करेल. तो फायनान्शियल गोल्सला फार मोठं इम्पॉर्टन्स द्यावं लागेल. त्यामुळे होतं असं की ज्यावेळेस तुम्ही बिफोर इन्व्हेस्टिंग कोणते गोल्स ऑब्जेक्टिव्ह सेट करत नाही त्यावेळेस तुम्ही ऑल द टाइम मार्केटचा ट्रेंड बघता. रेग्युलर मार्केट वॉच करणारी व्यक्ती वेल्थ क्रिएट नाही करू शकत, कारण वारंवार वर खाली होणारा जो चढ उतार असतो त्याला बघितल्यानंतर तुमचे इमोशन्स पण इतके वोलेटाईल होतात की तुम्हाला संपत्ती क्रिएट करणं फार चॅलेंजिंग. मार्केट ज्यावेळेस क्रॅश होतं आणि तुमचा मेजॉरिटी पैसा एकाच टाईपच्या ॲसेट क्लासमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केला असेल तर तुम्हाला हा प्रिन्सिपल त्यावेळेस अंडरस्टँड करावं लागेल की तुम्ही वोलेटाईल रिस्कचे बळी पडलेले आहात. प्लॅनिंग करणाऱ्या व्यक्तीला बेनिफिट काय होतं की तो मॅक्सिमम टाइम त्याच्या हेल्थवरती, मॅक्सिमम टाइम त्याच्या मेंटल पीसवरती, करिअरवरती देऊ शकतो, फॅमिलीसाठी देऊ शकतो आणि मार्केट वॉच करण्याची त्याला गरजच नाही. स्ट्रक्चर प्लॅन बनवणं गरजेचं आहे. तो प्लॅन शुड बी रिटन प्लॅन असेल तरच तो तुम्हाला इन्स्पायर करेल. चेक करा दिवसभरामध्ये तुम्हाला आनंद काय देतो. मार्केट वॉच करण्यामध्ये आनंद मिळतोय की तुमच्या करिअरमध्ये एखाद्या स्पेसिफिक प्रोजेक्टमध्ये आनंद मिळतोय. म्हणजे ₹1,00,000 तुमचं इन्कम आहे आणि तुम्ही ₹50,000 कर्जामध्ये भरताय. तुम्ही ऑल द टाइम फायर फायटिंगमध्ये राहणार. एका इन्कमवरती तुम्ही डिपेंड आहे, एका स्किलवरती डिपेंड आहे. अशा सिच्युएशनमधून पुढचे 30-40 वर्ष तुम्हाला बाहेर येणं फार चॅलेंजिंग होणार. मी तुम्हाला हजारो व्यक्ती अशा दाखवतो की ज्यांनी स्ट्रक्चर प्लॅन केलेलं आहे आणि त्यांनी ही वेल्थ क्रिएट केलेली आहे. बिफोर इन्व्हेस्टमेंट एक स्ट्रक्चर्ड प्लॅन असणं किती गरजेचं आहे आणि फायनान्शियल प्लॅनिंग व्यतिरिक्त एखादी व्यक्ती वेल्थ क्रिएटच करू शकत नाही या मताचे आतापर्यंत जर मी एक व्यक्ती बघितली असेल तर ती आहे नितीन सर. तो आजच्या या डिस्कशनमध्ये मी खास तुमच्यासाठी नितीन सरांना इन्व्हाइट केलं गेलं आहे कारण बऱ्याच काही गोष्टी आपल्याला त्यांच्याकडून आज जाणून घेता येतील. तर यस नितीन सर, वेलकम. थँक्यू सो मच. तुमची ओळख करून द्या आम्हाला. माझं नाव नितीन घाडगे. मी सिक्रेट्स ऑफ फायनान्शियल फ्रीडम या ॲमेझॉन बेस्ट सेलिंग पुस्तकाचा ऑथर, फायनान्शियल प्लॅनर, वेल्थ प्लॅनर आणि गेल्या 17 वर्षापासून फायनान्शियल प्लॅनिंग मार्फत एक सर्वसामान्य व्यक्ती स्टेप बाय स्टेप प्रोसेस आणि सिस्टम वापरून कशा पद्धतीने फायनान्शियल फ्री होऊ शकते, वेल्दी होऊ शकते या गोष्टींवरती ठाम असलेलं एक व्यक्तिमत्व. ही माझी छोटीशी ओळख. राईट सर, बऱ्याच लोकांकडून आतापर्यंत या गोष्टीची जाणीव झाली आहे की लोक फक्त इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करतात, बट फायनान्शियल गोल्सचा काय संबंध असतो ज्यावेळेला इन्व्हेस्टमेंट करताना? ओके, तो फायनान्शियल गोल्सला फार मोठं इम्पॉर्टन्स द्यावं लागेल कारण बरेचसे लोक आजही बिफोर इन्व्हेस्टिंग कोणत्याच पद्धतीचे गोल्स आणि ऑब्जेक्टिव्ह सेट करत नाही. त्यामुळे होतं असं की ज्यावेळेस तुम्ही बिफोर इन्व्हेस्टिंग कोणते गोल्स ऑब्जेक्टिव्ह सेट करत नाही त्यावेळेस तुम्ही ऑल द टाइम मार्केटचा ट्रेंड बघता. कोणतं मार्केट चांगलं परफॉर्म करतंय, गोल्ड मार्केट चांगलं परफॉर्म करतंय, रिअल इस्टेट मार्केट परफॉर्म करतंय, ऑर एल्स फायनान्शियल मार्केट, स्टॉक मार्केट परफॉर्म करतंय. तर ऑल द टाइम तुम्ही ट्रेंडचा एक्झॅक्ट कल कुठे आहे हा बघून तुमचा कष्टाने कमवलेला पैसा इन्व्हेस्ट करतं ज्यावेळेस तुमच्याकडे गोल्स आणि ऑब्जेक्टिव्ह स्ट्रक्चर्ड नसतात. तो गोल्स ऑब्जेक्टिव्ह फार इम्पॉर्टंट आहे कारण गोल्स ऑब्जेक्टिव्ह तुम्ही प्रॉपर वेमध्ये सेट केले तर ते तुम्हाला इन्स्पायर करू शकतात. जसं एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय व्यक्तीचे गोल्स वयाच्या 40व्या वर्षी कोणते असू शकतात की त्याच्या मुलांचं शिक्षण पुढच्या 15 वर्षामध्ये त्यांना चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. ते नाही केलं तर कदाचित त्यांना त्या गोष्टीचं खूप मोठं मनस्ताप होईल, त्यांना खूप वाईट वाटेल आणि त्यांची मुलं चांगल्या एज्युकेशनला मुकून जातील. त्याचबरोबर त्यांचा एक गोल असू शकतो की त्यांना रेग्युलर व्हॅकेशन करणं, वर्षातून एकदा किंवा 3 वर्षातून एकदा इंटरनॅशनल व्हॅकेशन ट्रिप्स करणं. तर हे गोल्स आणि ऑब्जेक्टिव्ह सेट करणं फार महत्त्वाचं आहे. अजून एक महत्त्वाचा गोल आहे की ज्यावेळेस तुम्ही तुमचं रिटायरमेंट पुढच्या 10-15 वर्षानंतर करायचं जर ठरवलेलं वयाच्या 40-45व्या वर्षी तर हा फार इम्पॉर्टंट गोल आहे. या गोलला बिलकुल दुर्लक्षित करू नका. या गोलला प्लॅन करा, ऑब्जेक्टला प्लॅन करा आणि त्या पद्धतीने तुमचं इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ डिझाईन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर तुम्ही या मताचे आहेत की विदाउट गोल्स तुम्ही इन्व्हेस्टिंग जर केला तर डेफिनेटली तुम्ही मिस्टेक करणार? इट्स डेफिनेट ना. विदाउट गोल, ऑब्जेक्टिव्ह, डेस्टिनेशन जर तुम्ही तुमच्या कष्टाने कमवलेला पैसा इन्व्हेस्ट करताय दॅट मीन्स तुम्ही वेगवेगळ्या टाईपच्या स्ट्रॅटेजी आणि ट्रिकरी पार्ट ऑल द टाइम यूज करताय. सम टाइम ते स्ट्रॅटेजी यूज होईल, ती वर्क झाल्यानंतर तुम्हाला बेनिफिट्स मिळतील पण ते बेनिफिट्स थोड्या वेळासाठी असतील. पण गोल्स ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला बेनिफिट्स लॉंग टाईममध्ये देतील. गोल्स ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला इन्स्पायर करतील.
इन्व्हेस्टिंग केल्यानंतर तुमच्या कष्टाने कमवलेला पैसा जर राईट वेमध्ये तुम्ही स्ट्रक्चर केला तर तो लॉंग टाईममध्ये खूप मोठी वेल्थ आणि ॲसेट तुमच्यासाठी क्रिएट करून देईल. आणि त्यासाठी तुम्हाला फर्स्ट गोल्स ऑब्जेक्टिव्ह तुमचे सेट करणं फार गरजेचं आहे. गुड, व्हेरी नाईस. मार्केट बेस्ड इन्व्हेस्टमेंट आणि प्लॅनिंग बेस्ड इन्व्हेस्टमेंट ही कॉन्सेप्ट मी नितीन सरांकडूनच ऐकली, बट ही फार वंडरफुल कॉन्सेप्ट मला तरी वाटली. तर सर, यामधला फरक काय, मार्केट बेस्ड इन्व्हेस्टमेंट आणि प्लॅनिंग बेस्ड इन्व्हेस्टमेंट वेल्थ क्रिएशन करताना कसा फरक करू शकतो? तर मार्केट बेस्ड इन्व्हेस्टमेंट्स आणि प्लॅनिंग बेस्ड इन्व्हेस्टमेंट्स डिफरन्स खूप मोठा डिफरन्स आहे. मेजॉरिटी 97-98% लोक मार्केट बेस्ड इन्व्हेस्टमेंट करतात. दोघांचा आधी फरक अंडरस्टँड करा. मार्केट बेस्ड इन्व्हेस्टमेंट म्हणजे एका स्पेसिफिक मार्केटमध्ये परफॉर्मन्स चाललेलं ती ॲसेट परफॉर्म करते, ट्रेंड तिकडे झुकलेला आहे. या 3-4 वर्षामध्ये मेजॉरिटी लोकांनी त्यांचा पैसा फायनान्शियल मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केला होता. तर हा जो ट्रेंड आहे ना, विच इज कॉल्ड मार्केट बेस्ड इन्व्हेस्टमेंट, की जास्तीत जास्त लोक काय करतात याचा आपण रेफरन्स घेतो आणि त्या गोष्टी आपण करायला सुरुवात करतो. याच्या एक्झॅक्ट अपोजिट प्लॅनिंग बेस्ड इन्व्हेस्टमेंट. प्लॅनिंग बेस्ड इन्व्हेस्टमेंट म्हणजे की तुम्ही एक स्ट्रक्चर्ड प्लॅन तुमचं कन्स्ट्रक्ट केलेलं आहे. त्या प्लॅनमध्ये तुमचं उत्पन्न किती आहे, त्या प्लॅनमध्ये तुमचे एक्सपेन्सेस किती आहेत, त्या प्लॅनमध्ये तुमचे ॲसेट्स किती आहेत, गोल्स काय आहेत, ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तुम्ही कुठल्या इंडस्ट्रीमध्ये काम करता, त्या इंडस्ट्रीमध्ये नेक्स्ट 5 इयर्समध्ये काही प्रॉब्लेम झाला, थ्रेट आला, तर तुम्हाला इंडस्ट्री चेंज करायची वेळ आली, त्या केसमध्ये तुमचे गोल्स डिस्टर्ब होऊ शकतात का, तुमच्यावरती फॅमिली किती डिपेंडन्सी आहे. तर या सर्व गोष्टींना त्या स्ट्रक्चरमध्ये प्लॅन केल्या जातात. अकॉर्डिंगली तुम्हाला त्या स्ट्रक्चर मार्फत रिस्क मॅनेजमेंट, ॲसेट अलोकेशन, इन्शुरन्स प्लॅनिंग या सर्व गोष्टी त्या प्लॅनिंग बेस्ड इन्व्हेस्टमेंट थ्रू होणं फार गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही प्लॅनिंग बेस्ड इन्व्हेस्टमेंट करता त्यावेळेस तुम्ही फोकस असता. मार्केट बेस्ड इन्व्हेस्टमेंट करता त्यावेळेस ऑल द टाइम तुम्हाला सकाळी उठल्यावरती फायनान्शियल मार्केट तुम्हाला वॉच करण्याची गरज लागते. मार्केट बेस्ड इन्व्हेस्टमेंटमध्ये ऑल द टाइम तुम्ही स्ट्रॅटेजी आणि ट्रिकरी वापरत असता. प्लॅनिंग बेस्ड इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही प्रिन्सिपल बेस्ड प्लॅनिंग केलेली असते. खूप प्रूव्हन प्रिन्सिपल तुम्ही वापरता, जसं रिस्क मॅनेजमेंट, डायव्हर्सिफिकेशन, ॲसेट अलोकेशन, इन्शुरन्स प्लॅनिंग. दीज आर सम प्रूव्हन प्रिन्सिपल जे कधी तुम्ही ब्रेक नाही करू शकत. तर या प्लॅनिंग बेस्ड इन्व्हेस्टमेंटमध्ये या सर्व गोष्टी होतात. एक एक्झाम्पल देतो. साधारण एक 16 वर्षापूर्वी 2 मित्र होते. 2 मित्र आमच्याकडे प्लॅनिंग करण्यासाठी आलेले. दोन्ही मित्र एकाच कंपनीमध्ये जॉब करत होते. त्यातला एक मित्र जो होता तो त्याचा बॉस होता आणि दोघांच्या वयामध्ये जवळपास 1.5 वर्षाचा फरक होता. बॉस हा 1.5 वर्ष एक त्याच्यापेक्षा मोठा होता, तो त्या कंपनीचा व्हाईस प्रेसिडेंट होता आणि त्याचा ज्युनियर जो होता हा जवळपास त्याच्या खालच्या डेझिग्नेशनमध्ये होता. तर दोघांना प्लॅनिंग करायचं हे त्यावेळेस डिसाईड झालं. त्यांनी आमचं एक वर्कशॉप अटेंड केलं, देन 1-on-1 कन्सल्टेशन केलं आणि देन डिसाईड केलं की आपण प्लॅनिंग सुरुवात करायला पाहिजे. देन वी क्रिएट स्ट्रक्चर्ड प्लॅन फॉर देम. दोघांसाठी त्यांच्या नीड अनालिसिस केल्यानंतर एक स्ट्रक्चर्ड प्लॅन बनला. त्याची जी नीड होती, याची जी नीड होती, पूर्ण अनालिसिस केली. दोघांची नीड वेगवेगळी होती, त्यामुळे दोघांचं प्लॅनिंग डिफरंट बनलं. कालांतराने 3-4 वर्षानंतर जी व्यक्ती प्लॅनिंग बेस्डमध्ये दोन्ही व्यक्ती आलेल्या त्यातली एक व्यक्ती जी होती ही मार्केट बेस्ड इन्व्हेस्टमेंटवरती जास्त भर द्यायला लागली. मग तो फ्युचर ऑप्शन जास्त करायला लागला. देन मग तो FNO, कॅश मार्केट किंवा या शॉर्ट टर्म स्ट्रॅटेजीजवरती जास्त डिपेंड राहायला सुरुवात झाला आणि मग त्यांनी ते रिव्ह्यू करणं सोडून दिलं. पण याच्या अपोजिट जी प्लॅनिंग बेस्ड व्यक्ती होती ना, त्यांनी त्याच्या करिअरवरती फोकस केलं, त्यांनी त्याच्या हेल्थवरती फोकस केलं, त्यांनी त्याच्या मेंटल पीसवरती फोकस केलं, फॅमिलीसोबत चांगलं क्वालिटी टाइम घालवायला सुरुवात केला आणि या गोष्टी प्लॅनिंग बेस्ड इन्व्हेस्टमेंटमध्ये त्यांनी रिव्ह्यू रेग्युलर करायला सुरुवात केला. याचा फायदा काय झाला? 16 वर्षांनी त्या व्यक्तीकडे जवळपास 12 कोटीचं नेटवर्क क्रिएट झालं आणि त्याच्या एक्झॅक्ट सोबत चालू झालेली जी व्यक्ती होती ही आजही मार्केटला वॉच करते. खूप सारा तास त्याचा मार्केटला वॉच करण्यामध्ये गेला. खूप स्ट्रॅटेजी त्यांनी यूज केल्या, खूप स्ट्रॅटेजीमध्ये त्याचे पैसे लूज केले. पण एंडमध्ये रिझल्ट काय आला? या व्यक्तीकडे जो प्लॅनिंग बेस होता ज्याकडे 12 कोटीचं नेटवर्क होतं आणि ही व्यक्ती 2-2.5 कोटीपर्यंत पण पोहोचू शकली नाही. तो हा ह्यूज डिफरन्स झालेला आहे. तो मार्केट बेस्ड इन्व्हेस्टमेंट आणि प्लॅनिंग बेस्ड इन्व्हेस्टमेंट याचा डिफरन्स मेजॉरिटी लोकांनी अंडरस्टँड करणं फार गरजेचं आहे. इन दोज डेज मेजॉरिटी लोक प्लॅनिंग बेस्ड इन्व्हेस्टमेंट काय हे अंडरस्टँड न करता मार्केटवरती डिपेंड राहतात. हा खूप मोठा थ्रेट आहे. यामध्ये तुम्ही गॅरंटेड तुमचे पैसे लूज करणार. ओके, सो नितीन सर, मला जाणून घ्यायचं आहे की कोणत्या ॲसेट क्लासमध्ये आपल्याला इन्व्हेस्टिंग करून रिच बनता येऊ शकतं आणि अगेन अशा पण काही ॲसेट्स आहेत की ज्या फक्त रिच दिसतात. यामधला पण थोडंसं फरक जाणून दिला तर बेटर राहील.
बघा, तुम्हाला वेल्दी खरंच मनापासून व्हायचं असेल, रिच व्हायचं असेल, तर तुम्हाला ही गोष्ट अंडरस्टँड करायची आहे की कोणत्या ॲसेट क्लास तुमच्यासाठी श्रीमंत बनण्यासाठी आहे. सो साधारण 3 ॲसेट क्लास असतात. यामध्ये पहिली ॲसेट क्लास आपण कन्सिडर करू, विच इज कॉल्ड इन्व्हेस्टमेंट ॲसेट क्लास. तर इन्व्हेस्टमेंट ॲसेट क्लासमध्ये काय येतं की कॅश, आपण त्याला एक पार्ट अंडरस्टँड करू, ज्यामध्ये तुम्ही सेव्हिंग बँकमध्ये तुमचे पैसे ठेवू शकता. कॅश म्हणजे की जितक्या जास्त लवकर तुमचे पैसे तुम्हाला ॲक्सेसेबल आहेत, विच इज कॉल्ड कॅश. कॅश म्हणजे मी 100% नोटा तुमच्या घरामध्ये किंवा बेडच्या खाली ठेवा असं मी रेकमेंडेशन नाही करतोय. कॅश नंतर एक डेट पार्ट येतो, ज्याच्यामध्ये तुम्ही FD मध्ये तुमचे पैसे ठेवू शकता, PPF मध्ये ठेवू शकता, ज्या इन्स्ट्रुमेंटमध्ये तुम्हाला गॅरंटेड परतावा मिळतो, फिक्स्ड इन्कम त्याला आपण म्हणतो. तर हा सेकंड पार्ट येतो. थर्ड जो पार्ट येतो विच इज कॉल्ड इक्विटी. इक्विटीमध्ये मग डायरेक्ट इक्विटीमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता डीमॅट अकाउंट ओपन करून. त्याच्यानंतर एक पार्ट येतो इक्विटी म्युच्युअल फंड्स येतात. त्यानंतर मग फोर्थ पार्ट येतो विच इज कॉल्ड रिअल इस्टेट. रिअल इस्टेटमध्ये पण डिफरंट ऑप्शन्स आहेत तुम्हाला, जसं कमर्शियल प्रॉपर्टी, रेसिडेन्शियल प्रॉपर्टी, इवन ऑफिस स्पेस, कमर्शियल स्पेस, वेअरहाऊस, इंटरनॅशनल प्रॉपर्टी, REIT. तो हे रिअल इस्टेटमधले ऑप्शन आहे. आणि त्यांनी कमोडिटी येतो. कमोडिटीमध्ये स्पेसिफिकली वी रेकमेंड की जी हेज करणारी ॲसेट आहे, ज्याला आपण गोल्ड म्हणतो, गोल्डमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. तो एक पार्ट येतो 3 ॲसेट क्लासमध्ये, इन्व्हेस्टमेंट ॲसेट क्लास. दुसरा एक इन्व्हेस्टमेंट नंतर येतो विच इज कॉल्ड ऑपरेटिंग ॲसेट क्लास. ऑपरेटिंग ॲसेट क्लास म्हणजे तुमचं कॅश फ्लो जनरेट करणारा बिझनेस, याला आपण म्हणतो, जिकडे तुमच्याकडे प्रोसेस आहे, प्रॉडक्ट आहे, सिस्टम आहे, पीपल मॅनेजमेंट आहे आणि हे सर्व तुमच्यासाठी काम करतात. तो ऑपरेटिंग ॲसेट क्लास म्हणजे कॅश फ्लो जनरेट करणारा बिझनेस. मग तुम्ही छोटे एंटरप्रेन्योर आहात किंवा तुम्ही प्रोफेशनल आहात, डॉक्टर्स आहात, तो व्हॉट एव्हर जो काही तुमचा छोटा बिझनेस आहे, मोठा बिझनेस आहे, विच इज कॉल्ड ऑपरेटिंग ॲसेट. अँड थर्ड ॲसेट क्लास विच इज कॉल्ड लाईफस्टाईल ॲसेट क्लास. तो लाईफस्टाईल ॲसेट क्लास तर सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोकांसाठी जर बघितलं तर ते लाईफस्टाईलमध्ये अशा ॲसेट क्लास बाय करतात ज्यामध्ये ते श्रीमंत दिसतात. म्हणजे त्यांचं जे काही वार्षिक फॅमिली उत्पन्न आहे, त्या उत्पन्नाच्या जास्त स्ट्रेच करून ते असं घर बाय करतात की त्या घराच्या EMI मध्ये ते दुसऱ्या काही गोष्टी, त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, त्या रिस्पॉन्सिबिलिटीजचा टेक केअर करू शकत नाही. म्हणजे त्यांचं उत्पन्न जर बघितलं वार्षिक, तर 20 लाख रुपये वार्षिक उत्पन्न आहे आणि यांनी घर घेतलेलं आहे 2 कोटी रुपयाचं. तर प्रॉब्लेम असा होतो की ते आता श्रीमंत दिसायला लागलेले आहेत, 2 कोटीच्या घरात राहायला लागलेले आहेत, ते चांगली गाडी बाय करतायत ज्याची कॉस्ट 40-50 लाख रुपये असू शकते. त्यामुळे दिसणं त्यांचं श्रीमंतीचं आहे, राहणीमान श्रीमंतीचं आहे, बट रियालिटीमध्ये ते श्रीमंत नाहीये. तर एक ॲसेट क्लास आहे की जी तुम्हाला खरंच श्रीमंत बनवते, विच इज कॉल्ड इन्व्हेस्टमेंट ॲसेट क्लास. एक ॲसेट क्लास असं आहे मध्यमवर्गीयांसाठी की ती त्यांना श्रीमंत बनवत नाही, पण ती दाखवते की ते श्रीमंत आहेत, पण रियालिटी ती श्रीमंत नाहीये. तुम्हाला या दोघांचं डिफरन्स अंडरस्टँड करणं फार गरजेचं आहे. इन दोज डेज बरेचसे लोक श्रीमंत दिसतात, पण ऍक्च्युअल रियालिटीमध्ये श्रीमंत नाहीये. त्यांचं नेटवर्थ चेक केल्यावरती ही गोष्ट रिअलाइज होतं. समटाईम नेटवर्थ 30-40 लाख रुपये पण नसतं आणि पुढच्या 10-15 वर्षानंतर ते रिटायर होणार आहेत. काही जणांचं नेटवर्थ किती आहे हे पण त्यांना माहीत नाहीये आणि काही जणांचं नेटवर्थ निगेटिव्ह आहे. त्यामुळे श्रीमंती मोजण्याचं खरं मोजमाप आहे विच इज कॉल्ड नेटवर्थ. ग्रेट, वंडरफुल, व्हेरी नाईस. सो श्रीमंत बनण्यासाठी ॲसेट क्लास लर्न करणं पण तितकंच गरजेचं आहे. श्रीमंत बनणं आणि श्रीमंत दिसणं ह्यामध्येही पण तितकाच मोठा फरक आहे. तर मला सर आत्ता तुमच्या क्वेश्चनवरून एक क्वेश्चन अराईज झाला, लोकांनी नेटवर्थ वॉच केलं पाहिजे की मार्केट वॉच केलं पाहिजे, आणि हाऊ फ्रिक्वेंटली याला वॉच केलं पाहिजे? तर इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. बघा, तुमचं फोकस नेटवर्कवरती असेल तर तुम्ही प्लॅनिंग बेस्ड इन्व्हेस्टमेंटमध्ये आहात, ही गोष्ट सिद्ध झालेली. पण तुमचं फोकस मार्केट बघण्यावरती आहात तर तुम्ही मार्केट बेस्ड इन्व्हेस्टमेंट सुरू केलेली आहे. म्हणजे ज्या वेळेस मार्केट वाढेल त्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये एंट्री करणार, आणि मार्केट कोलॅप्स असेल त्यावेळेस तुम्ही मार्केटमधून बाहेर येणार आणि दुसऱ्या फायनान्शियल इन्स्ट्रुमेंटमध्ये इन्व्हेस्ट करणार, जसं फिक्स्ड इन्कममध्ये करू शकता किंवा रिअल इस्टेटमध्ये करणार. तर दोघांमध्ये डिफरन्स बघितलं, नेटवर्कवरती तीच व्यक्ती फोकस करेल ज्याला प्लॅनिंग बेस्ड इन्व्हेस्टमेंटचा इम्पॉर्टन्स माहिती आहे, ज्याच्याकडे स्ट्रक्चर प्लॅनिंग आहे, ज्याच्याकडे एक्सपर्ट आहे. आणि जी व्यक्ती फक्त ROI चेक करेल किंवा रिटर्न्स चेक करेल किंवा फक्त त्याला ग्रोथ नाही म्हणू शकत, त्याला फक्त स्पीडमध्ये श्रीमंत व्हायचंय, ती व्यक्ती मार्केट बेस्ड इन्व्हेस्टमेंटवरती फोकस करेल. त्या व्यक्तीला रोज सकाळी उठल्यावरती फायनान्शियल मार्केट किंवा इंडेक्स काय आहे ना हे बघण्यामध्ये फार इंटरेस्ट असेल. दोघांमधलं यूज पॅराडाईम फार महत्वाचं आहे. एक गोष्ट मी नेहमी म्हणतो की तुम्हाला वेल्थ क्रिएट करताना हा प्रिन्सिपल अंडरस्टँड करणं फार गरजेचं आहे. क्रिएट वेल्थ क्वाइटली, नॉट क्विकली.
याचं अंडरस्टँडिंग ज्याला जमलेलं आहे, कळलेलं आहे, ती व्यक्ती नेटवर्थ वरती फोकस करेल. ती व्यक्ती एव्हरी इयर त्याचं नेटवर्थ 10-12% कॉन्शियसली इन्क्रीज करण्यावरती फोकस करेल. नेटवर्थ इन्क्रीज करता आलं तुम्हाला 10-12% एव्हरी इयर, दॅट मीन्स नेक्स्ट 10 इयर्समध्ये तुम्ही $1 मिलियन नेटवर्थ अचीव्ह करणं तुमच्यासाठी सोपं होऊन जाईल. यू मीन टू से की नेटवर्कला जर 10-12% आपल्याला ग्रोथ आणता आली एव्हरी इयर, तर ऍटलिस्ट आपण 10 वर्षांमध्ये पण एक साधारण 8-10 कोटीचा माइलस्टोन अचीव्ह करू शकतो. शक्यता आहे, जास्त आहे. ग्रेट, दॅट रिअली व्हेरी नाईस कॉन्सेप्ट. कारण बऱ्याचशा लोकांचा फोकस फक्त मार्केट वॉच करण्यामध्ये आहे, बट त्यांनी आता पण 10-12-15 वर्षामध्ये त्यांचं नेटवर्कच आयडेंटिफाय नाही केलं. त्यामुळे ते उभे कुठे हेही त्यांना आयडेंटिफाय नाही. तर अशा केसमध्ये जी व्यक्ती सरळ फक्त मार्केटला वॉच करते आणि ज्या वेळेला खूप मोठं इकॉनॉमिकल टर्मॉइल आलंय किंवा मार्केट क्रॅश झालंय, तर त्यावेळेला लोकांचा दृष्टिकोन कसा असायला हवा? त्यावेळी बघा, मार्केट ज्यावेळेस क्रॅश होतं आणि तुमचा मेजॉरिटी पैसा एकाच टाईपच्या ऍसेट क्लासमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केला असेल, तर तुम्हाला हा प्रिन्सिपल त्यावेळेस अंडरस्टँड करावा लागेल की तुम्ही व्होलटाईल रिस्कचे बळी पडलेले आहात. तुम्हाला ही गोष्ट अंडरस्टँड करावं लागेल, तुम्ही कॅपिटल लॉस रिस्कचे बळी पडलेले आहात. आता हे दोन्ही जे रिस्क आहेत हे त्याच व्यक्तीला भोगावे लागतील, सोसावे लागतील, ज्यांनी त्याचा कष्टाने कमवलेला पैसा एकाच ऍसेट क्लासमध्ये ओव्हर कॉन्सन्ट्रेट केलेला आहे. काही जण तुम्हाला आढळून येतील की रिअल इस्टेटमध्ये ह्यूज अमाऊंट इन्व्हेस्ट केलेली आहे. म्हणजे 90% त्यांचं पूर्ण इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ रिअल इस्टेटमध्ये असेल किंवा 90% त्यांचा फायनान्शियल मार्केटमध्ये असेल. तर जर तुमचं माइंडसेट फास्ट श्रीमंत होण्याचं असेल ना, जर तुम्ही फायनान्शियल रिस्क ज्या मेजर आहेत त्यापैकी 2 फायनान्शियल रिस्क आहे, कॅपिटल लॉस रिस्क आणि व्होलॅटिलिटी रिस्क, या गोष्टी अंडरस्टँड न करता ब्लाइंडली चीप ॲडवाइस घेणार आणि ऑल द टाइम तुमचा पैसा इन्व्हेस्ट करणार. आणि देर इज नो स्ट्रक्चर्ड प्लॅन, देर इज नो एक्सपर्ट इन युअर फायनान्शियल लाईफ, जिथे तुम्ही त्याच्यावरती डिपेंड असणार त्या स्ट्रक्चरला रिव्ह्यू करण्यासाठी. आणि तुम्ही ऑल द टाइम तुम्ही ट्रिकरी पार्ट यूट्यूबवरती बघणं किंवा चीप ॲडवाइस घेणं याच्यावरती तुम्ही जास्त बिलीव्ह करणार. तर मार्केट बेस्ड इन्व्हेस्टमेंट ऑल द टाइम तुम्ही जर चेक करताय, दॅट मीन्स तुम्ही स्ट्रक्चरमध्ये नाही आहेत, फार थ्रेट होईल. आणि म्हणूनच ना प्लॅनिंग बेस्ड इन्व्हेस्टमेंटमध्ये काय होतं की ज्यावेळेस फायनान्शियल मार्केट क्रॅश होतं त्यावेळेस तुम्हाला काय रिव्ह्यू करायचं आहे याची क्लॅरिटी येते. तुम्ही त्या पद्धतीने ॲसेट अलोकेशन केलेलं असेल. सो फॉर एक्झाम्पल आमच्याकडे जे प्लॅनिंग बेस्ड आम्ही इन्व्हेस्टमेंट्स करतो त्यावेळेस त्यांचं फिक्स्ड इन्कम इन्स्ट्रुमेंटमध्ये पण पैसे इन्व्हेस्टेड असतात आणि त्यांचं फायनान्शियल मार्केटमध्ये पण असतात, त्यांचे रिअल इस्टेटमध्ये पण असतात. ज्यावेळेस मार्केट करेक्शन होतो त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही प्लॅनिंग बेस्ड इन्व्हेस्टमेंट करता त्यावेळेस तुम्ही फिक्स्ड इन्कम मधला थोडासा पोर्शन तुमच्या इक्विटी मार्केटमध्ये स्लोली ग्रॅज्युअली स्ट्रॅटेजीज आहेत काही, त्या स्ट्रॅटेजी मार्फत तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. तर प्लॅनिंग बेस्ड इन्व्हेस्टमेंट्समध्ये तुम्हाला काय होतं की मार्केट करेक्शन जरी झालं तर तुम्हाला भीती नाही लागत आणि तुम्ही शांतपणे झोपलेले असतात. रादर दॅन मार्केट करेक्शन झाले होते, मोस्ट ऑफ द टाइम प्लॅनिंग बेस्ड इन्व्हेस्टमेंटमध्ये असलेली व्यक्तींना अपॉर्च्युनिटी म्हणून घेते आणि ग्रोथ फास्ट त्याची नेक्स्ट 2 years 3 years मध्ये होऊ शकते. तर हा डिफरन्स तुम्हाला अंडरस्टँड करणं फार गरजेचं. राईट. म्हणजे प्लॅनिंग हा वर्ड फक्त म्हणणं आणि प्लॅनिंग फॉलो करणं यामध्ये फरक काय? प्लॅनिंग शुड बी रिटन ना. म्हणजे प्लॅनिंग तुम्ही जर म्हणताय की मी प्लॅनिंग करून जातोय तर 2 गोष्टींचं प्लॅनिंग असतं. बऱ्याचशा लोकांचे प्लॅन डोक्यातच असतात. तर डोक्यातलं प्लॅनिंग इट्स अ डिफरंट पार्ट, कारण डोक्यामध्ये खूप सारे विचार असतात आपल्या माइंडमध्ये, पण रियालिटीमध्ये प्लॅन असला पाहिजे जो तुमचा पेपरवरती पाहिजे, रिटन प्लॅन पाहिजे. आणि तो प्लॅन बनवताना ना जिकडे तुम्हाला जायचंय तिकडे ऑलरेडी गेलेली व्यक्ती 1 वेळा 2 वेळा किंवा त्यांनी ऑलरेडी तो पण गेला आणि त्यांनी मॅक्सिमम लोकांना तिथे पोहोचवलेलं ना, त्या व्यक्तीचं कन्सल्टेशन घेऊन तो प्लॅन बनवा, स्ट्रक्चर करा. आणि तो स्ट्रक्चर केल्यानंतर तुम्हाला कळेल की तुमच्या प्लॅनमध्ये, कारण प्रत्येक व्यक्तीचा प्लॅन युनिक असतो. प्लॅन सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट आहे पण प्रत्येक व्यक्तीचा प्लॅन युनिक आहे. तर तुमचे फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स फॅमिली वेगळे आहेत, एका दुसऱ्या व्यक्तीच्या फॅमिलीमधल्या फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी वेगळी आहे, त्याची सायकोलॉजी माइंडसेट वेगळं आहे, त्याचं उत्पन्न वेगळं आहे, त्याची इंडस्ट्री वेगळं आहे. तर टुवर्ड्स मनी, टुवर्ड्स वेल्थ बघण्याचा दृष्टिकोन पण त्याचा डिफरंट आहे. अकॉर्डिंगली त्या सर्व गोष्टींना कन्सिडर करून तुम्हाला स्ट्रक्चर प्लॅन बनवणं गरजेचं आहे. तो प्लॅन शुड बी रिटन प्लॅन असेल तरच तो तुम्हाला इन्स्पायर करेल. रिटर्न प्लॅन असेल तरच तुम्ही डायव्हर्सिफिकेशन प्रॉपर करू शकता, गोल ऑब्जेक्टिव्ह प्रॉपर सेट करू शकता. आणि मग त्या रिटर्न प्लॅनला तुम्हाला ऑल द टाइम एव्हरी इयर वर्षातून 1-2 वेळा रिव्ह्यू करणं फार गरजेचं आहे.
प्लॅनिंगचे मला फायदे बऱ्यापैकी आता कन्व्हर्सेशन मधून जाणीव झाली की अपॉर्च्युनिटी ग्रॅब करता येते प्लॅनिंग असेल तर. मार्केट क्रॅश झालं तरी पण स्ट्रॅटेजीवर काम करून थोडंसं आपल्याला स्ट्रॅटेजी अंडरस्टँड करून गोल अंडरस्टँड करून थोडं रिस्क किती घ्यायची याचं अंडरस्टँडिंग करता येतं. प्लॅनिंग असल्यामुळे गोलला स्टिक राहता येतं. प्लॅनिंग असल्यामुळे फोकस राहू शकतात. प्लॅनिंग असल्यामुळे मेजरली लोक 10 वर्षामध्ये पण फायनान्शियली फ्री होऊ शकतात. बट लोक फायनान्शियल प्लॅनिंग का नाही करत? लोक फायनान्शियल प्लॅनिंग का नाही करत? कारण या गोष्टीचं अवेअरनेस त्यांना नाहीये. आणि मेजॉरिटी ॲडवायझर जर बघितले आज मार्केटमध्ये तर ते फास्ट क्विकली त्यांना इन्व्हेस्टमेंट कुठे करायचं याचा क्विक सल्ला देतात. आणि प्लॅनिंग ही प्रोसेस जर बघितलं लोक न करण्यामागचं पहिलं रिझन तर अवेअरनेस. दुसरं रिझन प्लॅनिंग थोडंसं ना तुम्हाला बसावं लागेल एका एक्सपर्ट सोबत. थोडं टाइम कन्झ्युमिंग सुरुवातीच्या काळामध्ये असू शकतं जिथे तुम्हाला प्रॉपर तुमचं फायनान्शियल सिच्युएशन अंडरस्टँड करायची आहे. जिकडे तुम्हाला तुमच्या नेक्स्ट 5 years 10 years 15 years 20 years फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी काय आहेत, त्या तुमच्यासाठी काय महत्त्वाच्या आहेत, या गोष्टी प्रॉपरली अंडरस्टँड करणारी एखादी व्यक्ती नाहीये. म्हणून लोक फायनान्शियल प्लॅन नाही करत. तुम्ही सोशल मीडियावरती आज खूप सारे लोक इन्फ्लुएन्सर आहेत किंवा ॲडवायझर आहेत, हे इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी विषयी जास्त बोलतायत, सिप स्ट्रॅटेजीवरती बोलतायत, SWP वरती बोलतायत, STP वरती बोलतायत, कॉर्पस वरती बोलतायत. तो सगळीकडे तुम्हाला स्ट्रॅटेजी दिसेल. अशी स्ट्रॅटेजी लोक कोणी बोलत नाही की तुम्ही विदाउट प्लॅन तुम्ही वेल्थ क्रिएट करू शकत नाही. तर मी या मताचं आहे की तुम्ही खूप सारं कष्ट करताय, मेहनत करताय, पैसे कमवताय, बट पैसे कमवून पण तुम्ही ब्लाइंडली तुमचा पैसा इन्व्हेस्ट करताय विदाउट प्लॅनिंग. तर विदाउट प्लॅन तुम्ही वेल्थ एक तर पहिली गोष्ट क्रिएट नाही करू शकत. जरी तुम्ही चुकून क्रिएट केली ती वेल्थ पुढचे 10-15 वर्ष विदाउट प्लॅन तुम्ही टिकवू शकत नाही. मग एनीहाऊ तुम्ही वेल्थ क्रिएट पण नाही करू शकत आणि एनीहाऊ जी संपत्ती तुम्ही मिळालेली आहे ती होल्ड पण नाही करू शकत, तिला ग्रो पण नाही करू शकत, प्रिझर्व नाही करू शकत. तर प्लॅन का नाही करत? एक तर अवेअरनेस नाहीये, एक तर ती प्रोसेस कॉम्प्लेक्स आहे, एक तर ती प्रोसेस डिसिप्लिन आहे. मेजॉरिटी लोकांना ज्यांना डिसिप्लिन फॉलो नाही करायचं आहे ते प्लॅन फॉलो नाही करणार. तर ही डिसिप्लिन प्रोसेस आहे, पण डिसिप्लिन तुम्हाला रिवॉर्डच देईल. बरोबर. आणि प्लॅनिंग करणाऱ्या व्यक्तीला बेनिफिट्स काय होईल की तुम्हाला ऑल द टाइम मार्केट वॉच करण्याची गरज नाही लागणार. तुमचा पैसा सिक्युअर्ड असेल. तुम्ही ॲव्हरेज व्यक्तीचा सल्ला नाही घेणार. यांनी काय होतं माहिती आहे की ज्यावेळेस तुम्ही ब्लाइंडली पैसे इन्व्हेस्ट करता, स्पेसिफिक मार्केटमध्ये जर करेक्शन झालं, तुमचे पैसे कमी जास्त वर खालते होतात, तुम्ही फिअरमध्ये राहता. पण ही गोष्ट का होते? कारण तुम्ही ब्लाइंडली पैसे तुमचे इन्व्हेस्ट केलेले असतात. ज्यावेळेस मार्केटचा ट्रेंड अप असतो त्यावेळेस तुम्हाला खूप सारा ग्रोथचा पार्ट मिळतो. पण ट्रेंड डाऊन असेल तर तुम्ही ही गोष्ट अंडरस्टँड नाही करतात की तुम्ही जास्तीत जास्त रिस्क स्मॉलमध्ये घेतली आहे, मिडमध्ये घेतलेली आहे, ते फ्लेक्सी कॅपमध्ये घेतलेली आहे. त्यामुळे तुम्हाला काही स्ट्रक्चर नसल्या कारणाने जो तो सांगतोय त्या पद्धतीने तुम्ही इन्व्हेस्ट करताय. तर या गोष्टींना कुठेतरी अंडरस्टँड करणं गरजेचं आहे की लोक प्लॅनिंग नाही करत आहे, डिसिप्लिन नाही आहेत. लोकांना लॉंग टाइम मध्ये डिसिप्लिन राहायला आवडत नाही. याची शिक्षा त्यांना खूप मोठी भोगावी लागेल ऑल द टाइम. तुम्ही थोडासा विचार करा ना, आज इंडियामध्ये ले ऑफ खूप ठिकाणी ऐकण्यात आलेले. आमचे बरेचसे क्लायंट ले ऑफ मध्ये त्यांचं इन्कम स्टॉप झालेलं आहे, कमी झालेले काही आहेत, दुसरा जॉब ते शोधतायत. असे क्लायंट आहेत की प्लॅनिंग 10, 15, 20 वर्षापासून ते करतायत. असे क्लायंट आहेत की प्लॅनिंग करतायत त्यामुळे त्यांना आता जॉब नाहीये तरी पण ते त्यांची एक वेगळी डेस्टिनी शोधण्याचा प्रयत्न करतायत. पैशाची चिंता नाहीये. प्लॅनिंग करणाऱ्या व्यक्तीला बेनिफिट काय होतं की तो मॅक्सिमम टाइम त्याच्या हेल्थवरती, मॅक्सिमम टाइम त्याच्या मेंटल पीसवरती, करिअरवरती देऊ शकतो, फॅमिलीसाठी देऊ शकतो. आणि मार्केट वॉच करण्याची त्याला गरजच नाही. तुम्हाला जर मार्केट वॉच करण्याची गरज वाटते दॅट मीन्स तुम्ही तुमचं फायनान्शियल डिसिजन कम्प्लिटली ट्रेंडवरती घ्यायला सुरुवात केलेली आहे. तो प्लॅन महत्वाचा आहे. स्ट्रक्चर प्लॅन ज्या व्यक्तीकडे नसेल ती त्याचं वेळ, एनर्जी, पैसा, बऱ्याच गोष्टी तो लूज करतोय. मला तुमच्या या कन्व्हर्सेशनमुळे एक मोठी धोक्याची घंटा ऐकायला मिळाली की ज्या व्यक्तीने फायनान्शियल प्लॅनिंग केलेलं नाहीये बट इन्व्हेस्टिंग स्टार्ट केलेलं आहे, इफ दे फील की त्यांनी खूप चांगली वेल्थ क्रिएट केलेली आहे, तर फर्स्ट थिंग, एक तर फायनान्शियल प्लॅन नसताना वेल्थ क्रिएट होणार नाही. दुसरी गोष्ट, ज्याच्याकडून क्रिएट झाली ती 10-12 वर्ष 20 वर्षाच्या नंतर राहणार नाही. हा फार महत्त्वाचा पॉईंट तुम्ही हायलाईट केलं सर. कारण एक जनरेशन वेल्थ क्रिएट करते, दुसरी जनरेशन त्याला पार्टली उपभोग करते, तिसरी जनरेशन स्ट्रगल करते.
तर तुम्ही जे काही स्टेटमेंट दिले त्याच्या आधारीमध्ये खूप सारे स्टोरीज आपण एव्हरीडे बघतो. त्यांच्याकडे प्लॅन नव्हता. राईट. सो इन्व्हेस्टिंग करताना सर ज्या वेळेला क्लायंटची कम्युनिकेशन होतं त्यावेळेला त्यांचा फोकस फक्त ग्रोथ याच एका विषयावर असतो. तर सर्वसाधारण ऍसेट्स ज्या वेळेला आपण चूज करतो त्यावेळेला आपला कुठल्या क्रायटेरिया त्या ऍसेटने फुलफिल केलं पाहिजे? ग्रोथ ही एकमेव क्रायटेरिया आहे की अजून काही मिसिंग पार्ट आहे? तर तुम्ही म्हणाल की मेजॉरिटी लोक ग्रोथचा विचार करतात आणि इन्व्हेस्टमेंट करतात. तर मी म्हणेन की ग्रोथ हा थोडा एक स्टँडर्ड वर्ड आहे. मेजॉरिटी लोक ग्रोथचा पण नाही विचार करत, ते लोक स्पीडचा विचार करतात. त्यांना झटपट श्रीमंत व्हायचं असतं. सो ग्रोथ आणि स्पीड या दोघांमध्ये खूप मोठा फरक आहे. तर तुम्ही एक आयडियल इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ तुमचा असण्यासाठी त्यासाठी कोणते कॅरेक्टरिस्टिक्स असतात ना हे फर्स्ट अंडरस्टँड करून घ्या. तो पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे तुम्ही इक्विटीचा पोर्टफोलिओ बनवा, म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ बनवा, त्याच्यानंतर रिअल इस्टेटचा पोर्टफोलिओ बनवा. तुमच्याकडे कुठलाही पोर्टफोलिओ असू दे, तुमचा आयडियल पोर्टफोलिओ तेव्हाच होऊ शकता. आयडियल पोर्टफोलिओ तुमचा तेव्हाच होऊ शकतो ज्यावेळेस तुमच्याकडे 5 ते 6 कॅरेक्टरिस्टिक्स असतात. तर कॅरेक्टरिस्टिक्स कोणते? त्या पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला सेफ्टी पाहिजे. अति प्रमाणामध्ये रिस्क घेऊन तुम्हाला त्या पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट नाही करायचं आहे. दुसरी गोष्ट, त्या पोर्टफोलिओमध्ये लिक्विडिटी फास्ट पाहिजे. म्हणजे तुम्हाला जर पैशाची गरज लागते काही कारणास्तव तर तुम्हाला लिक्विडेट करता आले पाहिजे. तिसरी गोष्ट विच इज कॉल, त्या पोर्टफोलिओ मार्फत इन्कम जनरेट करण्याची कॅपॅसिटी पाहिजे जेणेकरून तुम्हाला रेग्युलर पॅसिव्ह इन्कम जनरेट करता येऊ शकतं. चौथी गोष्ट, त्या पोर्टफोलिओमध्ये मग ग्रोथ पाहिजे. राईट. तो ग्रोथ म्हणजे की तुम्ही डिफरंट ऍसेट क्लासमध्ये तुमच्या रिस्क प्रमाणे वेगवेगळे पैसे तुमचे डिवायडेड केलेले आहेत आणि त्यांनी तुमची रिस्क कमी केलेली आहे आणि आता तुम्ही गॅरंटेड ग्रो होत आहे. तो चौथी गोष्ट ग्रोथ पाहिजे. पाचवी गोष्ट मी म्हणेन की तो पोर्टफोलिओ टॅक्स ऑप्टिमायझेशन करणारा पाहिजे. टॅक्स ऑप्टिमायझेशन म्हणजे की जे काही तुम्ही पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत ते पैसे विड्रॉ केल्यानंतर तुम्हाला मोठ्या प्रमाणात टॅक्स लागला नाही पाहिजे. सेकंड थिंग, ते पैसे तुम्ही एक रकमी विड्रॉ न करता तुम्ही एक स्ट्रॅटेजी बनवावी की तुम्हाला टप्प्याटप्प्याने पैशाची गरज लागू शकते. त्या पद्धतीने कमी तुम्ही टॅक्स ऑप्टिमाइज करू शकता. आणि ऑल द वे नेक्स्ट जनरेशनला तो 6वी गोष्ट इम्पॉर्टंट आहे की तुमचं एंटायर इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ नेक्स्ट जनरेशनला लिगसी क्रिएट करून देणार आपण पाहिजे. हे 6 गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत एका आयडियल इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओचं. म्हणतो ना की गुणधर्म, कॅरेक्टरिस्टिक्स जे असले पाहिजे. मेजॉरिटी लोकांचा पोर्टफोलिओमध्ये 6चे 6 गुणधर्म नसतात. परत एकदा 6 वन शॉर्टमध्ये तुम्ही रिपीट करू शकता? सेफ्टी, लिक्विडिटी, त्याच्यानंतर तुम्ही ग्रोथ, इन्कमचा विचार करा, ग्रोथचा विचार करा, टॅक्स ऑप्टिमायझेशन आणि 6वी गोष्ट, तुमचा पोर्टफोलिओ पुढच्या पिढीला तुम्ही या मताचे असाल की तुम्ही मेल्यानंतर पण तुमच्या काही गोष्टी जिवंत ठेवायच्या आहेत, देन मग लिगसीसाठी तुम्हाला विचार करायचे 6वी गोष्ट. ग्रेट, वंडरफुल. खूप महत्वाचा पॉईंट सर आणि 6 मुद्द्यामध्ये मांडलेला आहे. याच्यावर लोकांचा फोकस नाहीये. आणि हे करताना सर बऱ्याच वेळेला एक गोष्ट जाणवते की इन्फ्लेशनचा रोल कसा हिट करायचा या लोकांना. जर त्यांनी प्लॅनिंगही नाही केलंय, त्यांचं इन्कम पण ग्रो होत नाहीये, त्यांचे ऍसेट्स पण ज्या ह्या 6 क्रायटेरियाला फुलफिल करत नसतील, तर मग इन्फ्लेशन कसं हिट करेल त्याला? डेफिनेटली. आता म्हणजे तुम्ही 6 गुणधर्मांचा विचारच नाही केला, दॅट मीन्स इन्फ्लेशनचा तुम्ही विचार केला नसणार. जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता त्यावेळेस इन्फ्लेशन काय एक्झॅक्टली तुमच्या फायनान्शियल लाईफमध्ये इम्पॅक्ट करू शकतो याचा विचार करणं फार गरजेचं आहे. थोडं स्ट्रॅटेजिक लेवलवरती जर बोलायचं झालं तर आज एक 40 वर्षाची व्यक्ती 1 लाख रुपयाच्या महिन्याच्या खर्चावरती जी जगते आणि ती कम्फर्टेबल आयुष्य जगते 1 लाख रुपयाचं महिन्याच्या खर्चावरती, याच व्यक्तीला आता अजून 15 वर्षांनी समजा रिटायर व्हायचे. कारण आज 40ली व्यक्ती आहे ती 55 त्याचं रिटायरमेंट एज असेल. कारण रिटायरमेंट जो करिअर आहे तो थोडा शॉर्ट झालेला आहे. तर आपण अज्युम करू की 1 लाख रुपये ज्याचं महिन्याचा खर्च आहे तो 55 वर्षी रिटायर व्हायला जाणार आहे, त्यावेळेस तो खर्च जवळपास 3 पटींनी वाढला असेल. म्हणजे 1 लाख रुपये महिना, 12 लाख रुपये वर्षाला, 15 वर्षांनी वयाच्या 55व्या वर्षी त्याचा तोच खर्च जवळपास 36 लाखापर्यंत जर आपण 7% किंवा 7.5% इन्फ्लेशनला ऍड केलं तर 36 लाखाचं होईल. त्यानंतर 55 नंतर 85 लाईफ एक्सपेक्टन्सी कन्सिडर केली, लॉंग रिटायरमेंट. ठीक आहे. तर लॉंग रिटायरमेंट मध्ये पुढचे 35 वर्ष तो
ऍक्टिव्ह इन्कम नसणार आहे, त्याला पॅसिव्ह इन्कम वरती जगायचं आहे, तर साधारण त्या व्यक्तीला बेअर मिनिमम 7 कोटी रुपयाची गरज लागेल. तो इन्फ्लेशन काय करू शकतो, तर हे करू शकतो त्याच्या आयुष्यामध्ये. आता पुढच्या 15 वर्षांनी त्याला जर याची प्रोव्हिजन करता नाही आली, स्ट्रक्चर प्लॅन नाही बनवता आला, एक्सपर्टकडे गेला नाही आणि त्याचं लाईफ याच पद्धतीने जगत राहिला, तर प्रॉब्लेम काय होईल की त्याला डिपेंड राहावं लागेल त्याच्या नेक्स्ट जनरेशनवरती, मुलांवरती, जे केपेबल नाहीये त्याला सांभाळण्यासाठी. इथून पुढे जर बघाल तर तुम्ही स्ट्रक्चर प्लॅन नाही केलं तर 10-15 वर्षानंतर मेजॉरिटी लोकांना फायनान्शियल ब्रोक झालेलं दिसतं. आता हे व्हायचं नसेल तर मी रिक्वेस्ट करतो की प्लॅन बनवा, स्ट्रक्चर करा आणि मग त्या पद्धतीने तुमच्या कष्टाने कमवलेल्या पैशाला इन्व्हेस्ट करा, त्या पद्धतीने त्याला डिवाइड करा, डिस्ट्रीब्यूट करा. सल्ला घेताना केअरफुली एका चांगल्या फायनान्शियल प्लॅनरचा, वेल्थ प्लॅनरचा, ज्याचा एक्सपिरियन्स असेल, ॲटलिस्ट 10-12 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल, त्याचा सल्ला घ्या. कारण वयाच्या तुम्ही अशा स्टेजमध्ये 40, 45, 50 हे वय फार धोक्याचं आहे. कारण इथून पुढचे 10-15 वर्षांतर तुमचे चॅलेंजेस वेगळे आहेत, रिस्पॉन्सिबिलिटीज वेगळे आहेत. तुम्ही एक्सपर्टकडे जाणं फार गरजेचं आहे. इव्हन 60 नंतर पण ज्यांनी ऑलरेडी रिटायर झालेले आहेत त्यांच्यासाठी पण पुढचा थ्रेट आहे. तो इन्फ्लेशन सगळ्यांना हिट करेल. तुम्ही थोडं इंडियामध्ये बघा ना आज की कॉस्ट ऑफ लिव्हिंग क्रायसिस अराईज झालेला आहे, म्हणजे गोष्टी महाग झालेल्या आहेत. CPI म्हणजे कन्झ्युमर प्राइस इंडेक्स वाढलेला आहे. अशा सिच्युएशनमध्ये विकत घेणं, गोष्टी ॲसेट्स विकत घेणं मेजॉरिटी लोकांना चॅलेंजिंग होईल. तुम्ही स्ट्रक्चर प्लॅन केलं, तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला इतके पैसे मस्ट आहेत, का हवेत ते माहिती आहे, देन मग तुम्ही प्लॅनिंगमध्ये इन्स्पायर राहणार ऑल द टाइम. प्रेशर नाही राहणार, स्ट्रेस नाही राहणार. तर सर सर्वसाधारण आता हे इन्फ्लेशनला जर बीट आउट करायचं म्हणजे 40मध्ये जर व्यक्ती असेल तर त्यांनी साधारण त्याचं पोर्टफोलिओ बेंचमार्क आयडियली शुड व्हॉट? कारण बऱ्याचशा लोकांना स्कीम वाईज ते ROI चेस करतात, बट दे डोंट चेस पोर्टफोलिओ बेंचमार्क. व्हॉट शुड बी दॅट पोर्टफोलिओ बेंचमार्क टू बीट देअर इन्फ्लेशन? सो पोर्टफोलिओ बेंचमार्क पेक्षा ना मी म्हणेन की तुमचं नेटवर्थ ना साधारण 10-12% नेटवर्थ वाढायला पाहिजे. ओके. पोर्टफोलिओ बेंचमार्क म्हणजे की तुम्ही जर 5 ॲसेट क्लासला अंडरस्टँड केलेलं आहे तर तुमचं कॅश मार्केटमध्ये पैसे असतील तर तुम्हाला किती पैसे, 3%, 4% तुम्हाला ROI मिळेल. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही डेट इन्स्ट्रुमेंटमध्ये इन्व्हेस्ट करणार, तुम्हाला 8%चा ROI मिळेल. FD म्हणा किंवा तुम्ही काही चांगले म्युच्युअल फंड्स आहेत, डेट म्युच्युअल फंड्स आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केलं तर 7 to 8%चा ROI तिथे मिळेल. त्याच्यानंतर थर्ड ॲसेट क्लास इक्विटी जर बघितलं तर इक्विटीला तुम्ही एक 10 to 12%चा बेंचमार्क सेट करा. रिअल इस्टेटला पण 10 to 12%चा बेंचमार्क करा. गोल्डला तुम्ही 6 to 8%चा बेंचमार्क सेट करा. ऑल द टाइम तुम्ही इतका कन्झर्वेटिव्ह बेंचमार्क सेट केला ना तर तुम्ही प्लॅनिंगमध्ये पण चांगली वेल्थ क्रिएट करू शकता. मी सुरुवातीला एक्झाम्पल दिलं ना, एक व्यक्ती मार्केट वॉच करत होती, त्याच दरम्यान दुसरी व्यक्ती प्लॅनिंग बेसवरती होती. आता मार्केट वॉच करणारी व्यक्ती मॅक्सिमम त्याचा मार्केटमध्ये वेळ गेला, पैसा गेला, एनर्जी गेला, हातामध्ये काहीच नाही मिळालं. यांनी 12 कोटीचं नेटवर्थ अचीव्ह केलं मार्केटला वॉच न करता. आजही त्याला तुम्ही विचारलं की सेन्सेक्स काय, त्याला उत्तर देता येणार नाही त्याचं. पण त्याला विचारलं तसं नेटवर्थ किती, 12 कोटीचं नेटवर्थ आहे. आणि गमतीचा भाग आहे आज त्याचं वय पण 50 वर्षाचं आहे. तो 12 कोटीच्या नेटवर्थ वरती तो पुढच्या पिढीला 80व्या वर्षी जवळपास 350-400 कोटीचं लिगसी देऊन जाईल. पैशाची काही चिंताच नाही. तो प्लॅन फार महत्वाचा आहे, स्ट्रक्चर करणं फार महत्वाचं आहे. सर मग जनरली इन्व्हेस्टिंग आणि स्पेक्युलेशन मध्ये लोक मिस्टेक कुठे करतात? लोकांना इन्व्हेस्टमेंट म्हणजे कळत नाही की स्पेक्युलेशन म्हणजे कळत नाही? हा पण एक क्वेश्चन चांगला आहे की लोकांना डिफरन्स कळत नाही की इन्व्हेस्टमेंट आणि स्पेक्युलेशन म्हणजे काय. तो डिफरन्स हाच आहे की स्पेक्युलेशन विषयी जर म्हणाल तर एखाद्या गोष्टीला जर आपण बघतोय की समजे फॉर एक्झाम्पल फायनान्शियल मार्केटमध्ये ट्रेंड आहे की मार्केट वाढतंय, तुम्हाला फास्ट काय वाढतंय तर स्मॉल कॅप फंड्स फास्ट वाढतंय हे दिसतंय. तर स्पेक्युलेशन म्हणजे काय की जास्त गोष्ट जी वाढते त्याच्या पाठी धावायचंय, ती नेक्स्ट 1 year 2 years मध्ये मला एवढं ROI जनरेट करून देईल, 20% 30% देईल. तर या वाढत्या ॲसेटच्या पाठी धावणं आणि आपले पैसे इन्व्हेस्ट करणं विच इज कॉल्ड स्पेक्युलेशन. इन्व्हेस्टमेंट म्हणजे की तुम्ही प्रॉपर आधी स्ट्रक्चर बनवलेलं आहे, त्याच्यानंतर त्या स्ट्रक्चरमध्ये तुमचं गोल ऑब्जेक्टिव्ह सेट आहे, तुम्हाला क्लिअर आहे तुमचे गोल्स आणि ऑब्जेक्टिव्ह ज्याला तुम्ही सोडणार नाही. त्याच्यानंतर त्याचं रिस्क मॅनेजमेंट केलेलं आहे, प्रॉपर ॲसेट अलोकेशन केलेलं आहे, इन्शुरन्स प्लॅनिंग केलेलं आहे. आणि या सर्व गोष्टी केल्यानंतर तुम्ही आता वेगवेगळ्या ॲसेट क्लासमध्ये किती पैसे तुमचे इन्व्हेस्ट करायचे विच इज कॉल्ड इन्व्हेस्टमेंट.
ह्यूज पॅराडाईम आहे ना दोघांमध्ये. तो लोक स्पेक्युलेशन जास्त करतात. इन दोज डेज जर बघितलं की मेजॉरिटी लोकांना मी आढळलेत की एखादं प्राइस वाढेल किंवा एका स्पेसिफिक रेटपर्यंत जाईल, त्या अनुषंगाने लोक पैसे त्यांचे इन्व्हेस्ट करणार. FNO म्हणा, कॅश मार्केट म्हणा, इव्हन म्युच्युअल फंडमध्ये, इव्हन स्टॉक्समध्ये, इव्हन रिअल इस्टेटमध्ये ज्या ग्रोथ ॲसेट्स आहेत, त्या ग्रोथ ॲसेट्स एका लेवल नंतर प्रिडिक्शन करतात की ही वाढेल. कोणीतरी येतं एक्सपर्ट, ज्याला ते एक्सपर्ट म्हणतात, तो सांगतो की नेक्स्ट 1 मंथमध्ये हा स्टॉक इथे जाईल, नेक्स्ट 1 इयरमध्ये हा म्युच्युअल फंड इकडे जाईल, नेक्स्ट 5 इयर्समध्ये इथे एअरपोर्ट येईल म्हणून लँड घेतली तर ती लँड इथपर्यंत जाईल, विच इज कॉल्ड स्पेक्युलेशन. तो हे डिफरन्स अंडरस्टँड करा. आणि स्पेक्युलेशनमध्ये लोक त्यांचे पैसे लूज करतात. जे प्लॅनिंगमध्ये कधी तुम्ही पैसे लूज नाही करणार. रादर दॅन प्लॅनिंगमध्ये एकच गोष्ट क्रिएट होते, प्लॅनिंगमध्ये वेल्थ क्रिएट होते. ॲब्सोल्युटली राईट सर. रिसेंटली केस स्टडी आले, त्याच्यावरून मी ऑब्झर्व केलं की द पर्सन विच इज द एज ऑफ 63 इज हॅव्हिंग अप्रॉक्सिमेटली 100पेक्षा जास्त स्कीम्स कॅरी केलेल्या आहेत. मोर दॅन 8-10 इयर्सपासून त्याचे स्क्रिप्ट्स आहेत. बट त्यामध्ये पण त्यांनी एव्हरी टाइम चर्निंग केलं. जसं तुम्ही म्हणालात की ही ॲसेट ग्रो होती, त्यामुळे मिड अँड स्मॉलमध्ये जास्त फोकस केला गेलेला आहे जास्तीच्या परताव्याच्या नादाखाली. बट आता त्यांच्याकडे काही ऑप्शन नव्हतं म्हणून प्लॅनिंगमध्ये आल्यानंतर एक गोष्ट मला जाणवली की त्यांचं एंटायर पोर्टफोलिओ 10% पण ब्रेक नाही झालेलं आहे. म्हणजे इतकी रिस्क घेऊन पण, इतका मोठा लॉंग पिरियड फायनान्शियल मार्केटमध्ये राहून पण त्या व्यक्तीने ॲसेट नाही क्रिएट केली, संपत्ती नाही क्रिएट करू शकला. का नाही केले? कारण त्यांचं स्पीडवरती फोकस होतं. स्पीडवर फोकस होतं. द होल वर्ल्ड जर स्पीडवरती धावत आहे. इन दोज डेज इंडिया हायली मोटिवेटेड आहे वेल्थ क्रिएट करण्यासाठी. राईट. याचा अर्थ ज्याला त्याला उठतोय तो वेल्थ क्रिएट करायची आहे. वेल्थ क्रिएट करायची आहे हे चांगलं रिझन आहे. बट का क्रिएट करायची आणि कशा माध्यमाने क्रिएट करायची, हे जे चूज केले रिसोर्सेस ते कदाचित सम एक्सटेंट चुकीचे. बरोबर आहे. त्यामुळे प्रॉपरली चॅनलाइज केल्यानंतर तुम्ही फोकस राहता. यू शुड बी फोकस इन्व्हेस्टर. तुम्हाला माहिती पाहिजे की कोणत्या ॲसेट क्लासमध्ये किती रिस्क घ्यायची आहे, किती रिस्क कमी करायची, किती रिस्क डायव्हर्ट करायची. सगळ्या गोष्टी केल्यानंतर एंडमध्ये तुम्हाला झोप पण चांगली लागली पाहिजे ना. ॲब्सोल्युटली राईट. आणि म्हणून तर मार्केट बेस्ड इन्व्हेस्टमेंट किंवा स्पेक्युलेशन मध्ये लोक पैसे लूज करतात. राईट सर. तो हा ट्रेंड कुठेतरी चेंज होण्यासाठी तुमचा अवेअरनेस वाढवणं गरजेचं आहे. तुम्हाला स्ट्रक्चर प्लॅन काय असतं हे जाणून घेणं गरजेचं आहे. आणि स्ट्रक्चर प्लॅन इट्स अ आउटसोर्सिंग पार्ट, की तुम्ही एक्सपर्टकडे जाणार, ही गोष्ट आउटसोर्स करणार आणि देन तुमचा मेजॉरिटी टाइम, वेळ, एनर्जी दुसऱ्या काही गोष्टीत चेक करा. दिवसभरामध्ये तुम्हाला आनंद काय देतो. मार्केट वॉच करण्यामध्ये आनंद मिळतोय की तुमच्या करिअरमध्ये एखाद्या स्पेसिफिक प्रोजेक्टमध्ये आनंद मिळतोय, किंवा फॅमिलीसोबत काही विशिष्ट ठिकाणी टाइम स्पेंड करणं आनंद देतोय, हेल्थमध्ये आनंद देतोय, मेंटल पीसमध्ये आनंद देतोय. फार महत्वाची गोष्टी. मला आनंद देतो. मला जिममध्ये मी ज्यावेळेस 1 तास असतो मला खूप आनंद होतो. तो 1 तास मी कुठल्याही गोष्टीसाठी मी सॅक्रिफाईस नाही करू शकतो. मी ज्यावेळेस 30 मिनिटं मेडिटेशन करतो मेंटल पीससाठी, मला आनंद मिळतो. मी ते सॅक्रिफाईस नाही करू शकत. मी करिअरमध्ये हॅपी आहे. मी करिअरमध्ये ग्रोथला मी इम्पॉर्टन्स देतो. मला आनंद मिळतो. तो मी सॅक्रिफाईस नाही करू शकत. जस्ट इमॅजिन करा की जर तुम्ही आवडीच्या गोष्टी तुम्हाला आनंद देत आहेत, तिकडे वेळ न देता तुम्ही ब्लाइंडली तुमचा पैसा इन्व्हेस्ट करायला सुरुवात केलात आणि त्या ॲसेट क्लासमध्ये काही टर्मॉइल आला तर माझा हा आनंद कुठे ते हरवून जाईल. असंच होतंय. आणि मेजॉरिटी लोकांचं हे असंच होतंय ना. हे अंडरस्टँड करून तुम्ही त्या पद्धतीने प्रत्येकाने डिसिजन घेणं फार गरजेचं आहे. कोण चूक, कोण बरोबर हे अॅनलाइज करण्यासाठी मी योग्य व्यक्ती नाही आहे. पण प्रत्येकाचं आयुष्य प्रत्येकाने कसं जगायला पाहिजे हे प्रत्येकाने डिसाईड करावं. तर मी टोटली अगेन्स्ट आहे मार्केट बेस्ड इन्व्हेस्टमेंटच्या. कारण गेल्या 17 वर्षामध्ये ज्या ज्या लोकांनी मार्केट बेस्ड इन्व्हेस्टमेंट्स केलेले आहेत ते लोक आजही फायनान्शियल स्ट्रगल करतात. गेल्या 17 वर्षामध्ये ज्यांनी प्लॅनिंग बेस्ड इन्व्हेस्टमेंट केले आहेत त्यांच्याकडे कमीत कमी 10 कोटीचं तरी नेटवर्थ आहे. आणि मी स्ट्रॉंग लिगसी आहे. कमीत कमी कुठे नाही तरी 100 कोटीची लिगसी पुढच्या जनरेशनला 30 वर्षानंतर देऊन जात आहेत ना. तर त्याचं प्रोव्हिजन करणं पण गरजेचं आहे.
येस, फार वंडरफुल कन्व्हर्सेशन नितीन सरांसोबत होत आहे, कारण 17 वर्षांचा अनुभव आहे या व्यक्तींचा. त्यांनी आतापर्यंत खूप सारे केस स्टडी ड्राईव्ह केलेले आहेत आणि इतके हार्टफुली ते केस स्टडी ड्राईव्ह केलेले आहेत ना, तर ज्यावेळेला मी कन्व्हर्सेशन करते ना, तर माझं पण लिटरसी वाढत जाते. आणि ही लिटरसी वाढताना मला अंडरस्टँड होतं की सायकोलॉजी किती मॅटर करते. 20% स्ट्रॅटेजिकल पार्ट मला त्यांच्यासोबत डिस्कस करताना आवडतो, बट माझा फोकस थोडा स्ट्रॅटेजिकल जातो. बट ज्यावेळेला सर डिस्कस करतात त्यावेळेला ते सायकोलॉजिकल फार बोलतात आणि एखादी व्यक्ती सायकोलॉजिकल कनेक्ट असेल तरच वेल्थ क्रिएट करू शकते, हे मलाही जाणवतं. तर सर, आता तुमच्याशी कन्व्हर्सेशन करताना मला अजून एक गोष्टींची जाणीव करून घ्यायची आहे की अशा कुठल्या 3 गोष्टी आहेत की ज्या इन्व्हेस्टमेंट्समध्ये हाय परफॉर्मिंगला हेल्प करतील. सो तुमचा आयडियल इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ सतत ग्रो व्हावा त्यासाठी तुम्हाला ही गोष्ट अंडरस्टँड करायची आहे. 3 गोष्टी त्यामध्ये फार इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. नंबर 1 टायमिंग, नंबर 2 सिक्युरिटी सिलेक्शन अँड नंबर 3 प्रॉपर ॲसेट अलोकेशन. ओके, या 3 गोष्टी फार इम्पॉर्टंट आहे तुमचा आयडियल इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ बनवण्यासाठी. मग तो रिअल इस्टेटचा पोर्टफोलिओ असू दे, स्टॉक्स असू दे, म्युच्युअल फंड्स असू दे, ऑर एल्स गोल्ड वगैरे किंवा एनी अदर कमोडिटी ॲसेट क्लास तो पोर्टफोलिओ तुम्हाला डिझाईन करायचा असेल. टायमिंगमध्ये किती वेळ द्यायचा, सिक्युरिटी सिलेक्शनमध्ये किती वेळ द्यायचा अँड ॲसेट अलोकेशनमध्ये किती वेळ द्यायचा हे तुम्ही अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. आणि बरेचसे लोक या 3 गोष्टी कधी बघितलं तर त्यापैकी 2 गोष्टींवरती जास्त फोकस करतात. बरेचसे लोक ज्यांच्याकडे वेल्थ क्रिएट होत नाही ते फक्त 2 गोष्टींवरती फोकस करतात मेजर, आणि विच इज कॉल्ड टायमिंग आणि सिक्युरिटी सिलेक्शन. त्यांचा 90 ते 95% वेळ एनर्जी ते टायमिंग आणि सिक्युरिटी सिलेक्शनवरती घालवतात. म्हणजे कोणता स्टॉक्स मी बाय करू, मार्केटमध्ये मी आता इन्व्हेस्ट करू की नको याच्यावरती ते टाइम करण्यामध्ये वेळ घालवतात. दुसरी गोष्ट ते वेळ घालवतात विच इज कॉल्ड सिक्युरिटी सिलेक्शन, म्हणजे कोणते स्कीम्स बाय करू, कुठल्या स्क्रिप्ट बाय करू, आणि याच्यामध्येच त्यांचा वेळ एनर्जी जातो आणि मग सडनली ते मार्केट बेस्ड इन्व्हेस्टमेंटमध्ये टिल्ट होतात. थर्ड थिंग विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट की तुमचा 90 ते 95% टाइम तुमचा ॲसेट अलोकेशनमध्ये जाणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या ॲसेट क्लासमध्ये किती प्रमाणामध्ये तुम्हाला पैसे तुमचे ठेवायचे हे फार इम्पॉर्टंट आहे. 5ही ॲसेट क्लास जर कन्सिडर केल्या तर त्यामध्ये गुणधर्म आहेत, ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज दोन्ही गोष्टी आहेत, आणि दोन्ही गोष्टी तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असणं गरजेचं आहे. यू नेव्हर से की रिअल इस्टेटपेक्षा म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ एनी टाइम बेटर. येस, देर आर सम बेनिफिट की का रिअल इस्टेटमध्ये करू नये आणि का म्युच्युअल फंडमध्ये करावे, बट इट डझंट मीन की रिअल इस्टेटमध्ये करूच नये. तर ॲसेट अलोकेशन फार महत्व आहे. ॲसेट अलोकेशनवरती मेजॉरिटी लोक लक्ष देत नाही आणि म्हणून एकाच टाईपच्या ॲसेट क्लासमध्ये ते इन्व्हेस्टेड राहतात. सिक्युरिटी सिलेक्शनवरती जास्त भर देतात, टायमिंगमध्ये जास्त भर देतात. तर हे कुठेतरी तुम्हाला अंडरस्टँड, हे प्रिन्सिपल्स आहेत, हे अंडरस्टँड करणं फार गरजेचं आहे. राईट सर, रिअल इस्टेट हा एक फार आवडीचा विषय आहे आणि रिअल इस्टेट विषयी लोकांकडे मिसकन्सेप्शन पण फार आहे. तर एखादी व्यक्ती इन्व्हेस्टिंग करताना रिअल इस्टेटकडे कशा पद्धतीने बघू शकते, इन्कम एल्ड प्रमाणे त्यांनी कसं बघायला हवंय किंवा ग्रोथमध्ये कसं बघायला हवंय, टॅक्स ऑप्टिमायझेशनमध्ये पण कसं बघायला हवं? बघा, रिअल इस्टेटमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर तुम्ही पहिल्यांदा अंडरस्टँड करा की तुम्ही का रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करताय. तुम्ही ग्रोथसाठी इन्व्हेस्ट करताय, तुम्ही इन्कमसाठी इन्व्हेस्ट करताय, किंवा तुम्हाला टॅक्स ऑप्टिमायझेशन करायचं म्हणून इन्व्हेस्ट करताय. 3 गोष्टींमध्ये तुम्हाला काय हवंय. जर तुम्हाला ग्रोथ हवी आहे तर मग त्या पद्धतीने तुम्हाला रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट चूज करावे लागेल. तुम्हाला इन्कम हवं असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला रिअल इस्टेट इन्कम साठी तुम्हाला चूज करावं लागेल. टॅक्स ऑप्टिमायझेशन प्रमाणे तुम्हाला रिअल इस्टेट चूज करावे लागेल. लँड म्हटलं तर टॅक्स ऑप्टिमायझेशन करणं तुम्हाला चॅलेंजिंग असेल, अनलेस अंटिल तुम्ही लँड किंवा ॲग्रिकल्चर लँड बाय केव्हा करणार, ज्यावेळेस तुम्हाला तुमचं कमर्शियल बिझनेस वगैरे उभा करायचं आहे. एक रिसेंटली जे डॉक्टर आले त्यांच्याकडे मोर दॅन 50 करोडचं लँड आहे, बट त्यांच्या केसमध्ये ते चालू शकतं कारण ते त्याच्यावरती त्यांचं हॉस्पिटल बांधणार आहे ज्याच्यातून त्यांना इन्कम मिळणार आहे. बट एक नॉर्मल माणूस जर फक्त लँड बाय करतोय आणि ती कन्स्ट्रक्ट नाही करू शकत आहे, त्याला फक्त ग्रोथ हवं आहे, तो टॅक्स ऑप्टिमायझेशनचा विचार नाही करत आहे, देन मग ती व्यक्ती थ्रेटमध्ये येऊ शकते कारण त्याच्यातून त्याला उत्पन्न नाही मिळत आहे, टॅक्स ऑप्टिमायझेशनचा काही सोर्स नाही आहे.
तर ही गोष्ट अंडरस्टँड करणं फार गरजेचं आहे की तुम्हाला एक्झॅक्टली रिअल इस्टेट म्हणून काय हवं आहे. जे तुम्हाला हवं आहे त्या पद्धतीने तुम्हाला रिअल इस्टेट बाय करता येऊ शकतं. बट रिअल इस्टेट सारखी गोष्ट अशी आहे, इन्व्हेस्ट करताना तुम्हाला रिसर्च करणं गरजेचं आहे. तुम्हाला रिसर्च कंपनीवरती डिपेंड राहणं थोडंसं गरजेचं आहे. एक्सपर्ट सोबत जाणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही चांगलं रिअल इस्टेट बाय करू शकता. राईट. खूप इन्साइटफुल कन्व्हर्सेशन होतं. मला एक गोष्ट अजून एक आठवली की आमच्याकडे आता आपली जी प्रोफेशनल कम्युनिटी आहे, ज्याच्यामध्ये डॉक्टर्स ही एक जी प्रोफेशनल कम्युनिटी आहे, त्यांच्याशी ज्या वेळेला डील करताना एक गोष्ट जाणीव झाली की खूप सारं पोर्टफोलिओ रिअल इस्टेटमध्येच असतो. आणि ज्या वेळेला त्यांना वेगळे ॲसेट क्लासविषयी जाणीव करून द्यायची वेळ येते त्यावेळेला ते त्यांच्या बिझनेसशी कम्पॅरिझन करतात. दॅट मीन्स ऑपरेटिंग ॲसेट. तर जे प्रोफेशनल्स आहेत ते ॲक्टिव्हली बिझनेसमध्ये किंवा प्रोफेशनमध्ये बिझी आहेत, त्यांनी इन्व्हेस्टमेंट ॲसेटकडे कशा पद्धतीने आणि का बघितलं पाहिजे, का नाही बघितलं पाहिजे? सो बघा, 3 टाईपचे ॲसेट क्लास असतात. मी सुरुवातीला सांगितलं होतं. त्यामध्ये ऑपरेटिंग ॲसेट क्लास आणि इन्व्हेस्टमेंट ॲसेट क्लासवरती आपण बोलूया. कारण जे कंपॅरिझन होतं ना त्या दोघांमध्येच होतं. म्हणजे एक चांगला बिझनेस करणारा व्यक्ती, भले मग तो चांगला डॉक्टर असू दे, ज्याचे चांगलं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असू दे, मोठं हॉस्पिटल असू दे, आणि त्यांचा रेव्हेन्यू चांगला आहे, कोट्यावधी रुपयाचा रेव्हेन्यू येतो, तर ती व्यक्ती काय डिफरन्स अंडरस्टँड करते की माझ्या बिझनेसमध्ये मी एवढे पैसे इन्व्हेस्ट केल्यावरती मला मंथली एवढं इन्कम मिळतं. ऑपरेटिंग ॲसेटला पहिल्यांदा अंडरस्टँड करा की याच्यामध्ये फार मोठी रिस्क असते, फार एनर्जी लागते, फिजिकल मेंटल एक्झर्शन लागतं, आणि त्या पद्धतीने ते रिवॉर्ड पण देतं. तर ऑपरेटिंग ॲसेट ना फास्ट श्रीमंत बनण्यासाठी चांगला ऑप्शन आहे. बट इट डझंट मीन की इन्व्हेस्टमेंट ॲसेटला तुम्ही इग्नोर करणार. कारण इन्व्हेस्टमेंट ॲसेट क्लास जो हा पार्ट आहे हा स्लो आहे आणि पॅसिव्ह त्याला म्हटलं जातो. स्लोली ग्रॅज्युअली तो ग्रो होतो, आणि तुम्हाला एका लेवल नंतर जर ऑपरेटिंगमधून एक्झिट होण्याची जर वेळ येते त्यावेळेस तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट ॲसेट्समध्ये पण पैसे वेल्थ असणं फार गरजेचं आहे. दोघांमध्ये ह्यूज डिफरन्स आहे, जमीन आसमानाचा डिफरन्स आहे. या 2 बोटांमधला जो डिफरन्स आहे, एक बोट मोठं आहे, एक बोट छोटं आहे. तर हे बोट मी मोठं नाही करू शकत, किंवा या बोटला मी कंपॅरिझन याशी करू शकत नाही. या बोटाची एक वेगळी आयडेंटिटी आहे, या बोटाची पण वेगळी आयडेंटिटी आहे. हे छोटं बोट असलं तरी मी या बोटाला ज्यावेळेस एकत्र करतो त्यावेळेस माझी बोट आवडते. तर ऑपरेटिंग ॲसेट क्लास फास्ट ग्रो, रिस्क पण जास्त आहे, राईट. देन लिटिगेशन येऊ शकतं किंवा बऱ्याच गोष्टी येऊ शकतात. ऍक्टिव्हली असतात ना एंगेज, ऍक्टिव्ह एंगेजमेंट. तुम्हाला एव्हरी सिंगल डे तुम्हाला जावं लागतं. पॅसिव्ह ॲसेट क्लासमध्ये तुम्हाला मेंटल फिजिकल एक्झर्शन नाहीये, रोज सतत बघण्याची गरज नाहीये. तर दोघांमधला डिफरन्स ह्यूज आहे. तर मी म्हणतो की फर्स्ट म्हणतो की इन्व्हेस्टमेंट ॲसेट क्लास काय, ऑपरेटिंग ॲसेट क्लास काय, एका सर्वसामान्य व्यक्तीला ही गोष्ट अंडरस्टँड करणं गरजेचं आहे ना. अदरवाईज तुम्ही कंपॅरिझन नाही करणार ना. जर तुम्ही तुमच्या बिझनेसेसमध्ये जास्त ओव्हर फोकस आहात, तुमच्या बिझनेसेस व्यतिरिक्त दुसरे पण बिझनेसेस आहेत जिकडे कंपनीतले एम्प्लॉई काम करतायत, आणि आता तुम्ही त्यांना जरी 1 लाख रुपये 10 लाख रुपये मॅनेज करायला दिले तर तुमच्या ग्रोथसाठी ते लोक आता एफर्ट्स करतात, रादर दॅन तुमच्याकडे ऑपरेटिंग ॲसेटसाठी तुमचे ऑफिसमधले टीममेट आहेत ते एफर्ट्स करतायत. तर कधीतरी तुमच्याकडे 100 एम्प्लॉई आहेत, त्या कंपनीवरती विश्वास ठेवा. 80% तुमचा ऑपरेटिंग ॲसेटमध्ये इन्व्हेस्ट करता, 20% अशा ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्ट करा इकडे 1 लाख रुपये 1 लाख एम्प्लॉई आहेत जे तुमच्यासाठी तुमचा पैसा ग्रो करण्यासाठी एफर्ट्स करतायत. यालाच तर म्हणतात ना ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह. पॅसिव्हमध्ये तुमच्यासाठी कोणतरी काम करून तुमचा पैसा काम करण्यासाठी तुम्हाला ते लोक हेल्प करतात. ऍक्टिव्हमध्ये तुम्हाला एफर्ट्स करायचे. पॅराडाइम शिफ्ट होणं गरजेचं आहे, कारण दोन्ही गोष्टींमध्ये फरक आहे, राईट. प्रोफेशनलसाठी सरांनी फार महत्त्वाचा मुद्दा इथे मांडला आहे की तुम्ही ऍक्टिव्हली एंगेज राहात, पण तुमचं इन्कम जरी चांगलं येत असेल तर एक स्टेज असते की जेव्हा एक्झिट प्लॅन असणं फार गरजेचं आहे. ज्या व्यक्तीकडे एक्झिट प्लॅन नाहीये ना ती शेवटपर्यंत ना कन्फ्युज स्टेजमध्येच असते. त्याच्याकडे किती जरी संपत्ती असेल तरी पण ती कन्फ्युज स्टेजमध्येच असते. त्यामुळे सरांनी एक गोष्ट सांगितली, 80% तरी ऑपरेटिंग ॲसेट्समध्ये बिंदास तुम्ही इन्व्हेस्ट करा, काही प्रॉब्लेम नाही आहे. बट 20% तरी तुम्ही अशा ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्ट करा की ज्याच्या बिहाफमध्ये तुमच्या बाकी टीमवर्क काम करते आणि तुम्हाला पॅसिव्ह मेकॅनिझम एक क्रिएट होत आहे, आणि मग तुम्ही त्याच्यातून एकदा एक्झिट जर करायची वेळ आली तर एक्झिट करू शकता. आणि हे प्रोफेशनल्सचं कळत नाही आहे. They are majorly focused into the active directions, right? आणि अजून एक मला त्यांच्याविषयी एक गोष्ट जाणवली की ओव्हरऑल सगळ्या सॅलरीड लोक म्हणा, बिझनेस करणारी लोक म्हणा, प्रोफेशनल्स म्हणा, यांना कर्ज किती घ्यायचे याचं कधी तारतम्य नाही. तर साधारण फायनान्शियल डिसिजन्स घेताना डेटचा रोल काय असतो, तो किती घ्यायला हवा आणि तो कशासाठी घ्यायला हवा?
डेफिनेटली आहे ना, की तुम्हाला माहिती पाहिजे की तुमचं हाऊस होल्ड इन्कमचे किती % तुम्ही कर्ज घेतल्यावरती तुम्ही कम्फर्टेबल आणि सिक्युअर्ड लाईफ, मेंटल पीसवालं लाईफ जगू शकता. ही गोष्ट तुम्हाला माहीत असणं तितकंच गरजेचं आहे ना. जे काही तुमचं महिन्याचं फॅमिलीचं उत्पन्न आहे, त्या उत्पन्नाच्या 30% पेक्षा जास्त तुम्ही कर्ज घेणं थ्रेट होईल तुम्हाला. म्हणजे ₹1,00,000 तुमचं इन्कम आहे आणि तुम्ही ₹50,000 कर्जामध्ये भरताय. तुम्ही ऑल द टाइम फायर फायटिंगमध्ये राहणार. एका इन्कमवरती तुम्ही डिपेंड आहे, एका स्किलवरती डिपेंड आहे. अशा सिच्युएशनमधून पुढचे 30-40 वर्ष तुम्हाला बाहेर येणं फार चॅलेंजिंग होणार. त्यामुळे कर्ज किती प्रमाणामध्ये घ्यायचं आहे हे डिसाईड करा ना. प्रत्येक कर्ज तुम्हाला घेताना सेग्रिगेशन करावं लागेल. कुठलं कर्ज चांगलं आहे, कुठलं कर्ज वाईट आहे, डिफरन्शिएट करा. चांगलं वाईट कर्जामध्ये पण दोघांना तुम्ही डिफरन्शिएट केल्यानंतर 30%च्या वरती क्रॉस नाही करायचं आहे. तर वाईट कर्ज तुमच्याकडे जास्त आहे, दॅट मीन्स तुम्ही खूप मोठं ओव्हर स्ट्रेच केलेलं आहे. जसं मॉर्गेजसाठी आम्ही म्हणतो, ज्यावेळेस आम्ही प्लॅन करतो, स्ट्रक्चर करतो, घर घेण्यासाठी तुम्ही तुमच्या उत्पन्नाच्या 25-30% EMI जायला नाही पाहिजे. हे मेंटेन करणं फार गरजेचं आहे. इन दोज डेज लोकांना ते पॉसिबल होत नाहीये, त्यामुळे ते ओव्हर स्ट्रेच करतायत ड्रीम होमच्या नादामध्ये. ड्रीम होमच्या नादामध्ये ओव्हर स्ट्रेच केल्यानंतर पुढचे बरेचसे फायनान्शियल गोल्स आहेत, मुलांचं फ्युचर आहे, त्यांचं रिटायरमेंट आहे, एक तर करिअर शॉर्ट आहे. खूप सारे सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमधले जे सॉफ्टवेअर इंजिनियर्स आहेत त्यांना मी विचारतो की तुमचं करिअर शॉर्ट आहे, तुमचं एज आता 40 वर्ष आहे आणि तुम्ही EMI घेतला 20 वर्षाचा आणि तुमचं करिअर नेक्स्ट 5-10 इयर्समध्ये जर तुमचं संपलं, त्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला काय करणार? तुम्ही ज्या ॲसेट्स आधी रिटायरमेंटसाठी केलेल्या आहेत थोड्याशा, त्या तुम्ही बँकेला देणार आणि तुमचं कर्जमुक्त करणार. व्हॉट अबाउट युअर रिटायरमेंट? 55ला तुम्ही रिटायरमेंटमध्ये कसं जगणार? त्याच्यानंतर 35 वर्ष तुमची रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेणार? सो दीज आर सम क्रिटिकल क्वेश्चन्स जे सर्वसामान्य व्यक्तीला विचारणं गरजेचं आहे. सम एक्सटेंट लोकांना हे क्वेश्चन्स थोडे हर्ट होतात, बट हर्ट झाल्यानंतर पण तुम्ही त्या क्वेश्चन्स नंतर परिणाम जे भोगावे लागतील ते अवॉइड कसे करणार, या गोष्टींचा विचार करणं फार गरजेचं आहे. तो डेट लिमिटेड ठेवा, सुरुवातीपासूनच लिमिटेड ठेवा. तुमचा मित्र घेतोय, त्यांनी स्ट्रेच केलं, त्याला चांगलं बेनिफिट मिळालं, इट डझंट मीन की तुम्ही पण स्ट्रेच करून तुम्हाला बेनिफिट मिळेल. कर्ज घेताना तुम्हाला केअरफुली या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. साधारण 30%च्या आसपास डेटचा रेशो तरी असायला हवे, त्यापेक्षा जास्त नाही पाहिजे. त्यापेक्षा जास्त तुम्ही जर केलं तर तुम्हाला ऑल द टाइम ना तुमचं इन्कम वाढवत राहावं लागेल. राईट. म्हणून तर मी म्हणतो की स्किल, एक तर युनिव्हर्सिटीची डिग्री, एक स्किल, त्याच्यानंतर एक नोकरी, एक इंडस्ट्री. आजच्या जगामध्ये या 4 गोष्टी तुमच्याकडे असतील, दॅट मीन्स तुम्ही फार रिस्की झोनमध्ये ऑलरेडी एंटर केलेलं आहे. एक स्किल, एक डिग्री, एका इकॉनॉमीवरती डिपेंड, एका जॉबवरती डिपेंड, फार घातक आहे. त्यातून स्ट्रक्चर प्लॅन पण नाही. स्ट्रक्चर प्लॅन असेल तर या गोष्टी चालून जाण्यासारख्या होत्या, पण तरी पण फार रिस्की आहे या गोष्टी. राईट. सो मला खूप क्लिअरिटी आली या कन्व्हर्सेशनवरून. मला जस्ट एक कॅल्क्युलेशन हवं आहे सर. एवढं काही कन्व्हर्सेशन आपण केलं, बट स्ट्रॅटेजिकल वेमध्ये जर समजा एखादी व्यक्ती 40मध्ये आहे, कन्सिडर करू पुढची 15 वर्ष तरी ती अजून जॉब करेल आणि त्या दरम्यान त्याच्यानंतर 55च्या दरम्यान जर त्याला रिटायरमेंट घ्यायचं असेल, 80 पर्यंत समजा त्याचं लाईफ जगण्याचं स्पॅन असेल, 20-22-25 वर्ष समजा त्याला रिटायरमेंटमध्ये काढायचे असेल, तर साधारण त्याला रिटायरमेंट लाईफ चांगलं जगण्यासाठी किती पैसे लागू शकतात? 6.5 ते 7 कोटी. पण बरेचसे इन्फ्लुएन्सर्स म्हणतात 3-3.5 लाख, 2 कोटी, 2.5 कोटी असेल तरी सफिशियंट. आज चालतील. तुम्ही 15 वर्षानंतर तुम्हाला क्वेश्चन विचारलंय. आज 2-3 कोटी मोर देन इनफ आहे. बट डिपेंड करतं की त्याच्यानंतर तुम्ही ऍक्टिव्ह इन्कम काय अर्न करणार, डिपेंड करतं की पुढचे 30-35 वर्ष काय काम करणार. कारण मी अर्ली रिटायरमेंट कॉन्सेप्टच्या टोटली अगेन्स्ट आहे. कारण वयाच्या 35व्या-40व्या वर्षी तुमच्याकडे कोट्यावधी रुपये जरी असतील आणि पुढचे 40-45 वर्ष तुम्हाला काय करायचं आहे माहीत नाही, क्लॅरिटी नाहीये, प्लॅन नाहीये, इन दोज डेज ते 3.5-4 कोटी पण तुम्हाला संपणार, उरणार नाही ते. तो 7.5 कोटी जर 15 वर्षांनी तुम्हाला रिटायर व्हायचं, आज 40 वर्षाच्या 1 लाख रुपयाचं आयुष्य जगायचं, महिन्याचं 7.5 कोटी कन्सिडर करा. स्ट्रक्चर केलं तर ते पण पॉसिबल आहे 15 वर्षामध्ये. देअर आर सो मेनी स्ट्रॅटेजीज ज्या प्रिन्सिपल बेस्ड स्ट्रॅटेजी आहेत. फ्युचर ऑप्शन किंवा कॅश मार्केट, या सर्व गोष्टींच्या फंदामध्ये पडू नका. क्विक रिच स्कीम किंवा झटपट श्रीमंत बनण्याचा विचार करत असाल तर ॲब्सोल्युटली स्कॅम आहे आणि मेजॉरिटी लोक स्कॅम मध्ये अडकलेले. यू आर सेइंग की
मला एक 40 माळ्याची उंच इमारत बांधायची आहे आणि ती इमारत तुम्ही फक्त स्ट्रॅटेजीवरती बांधणार. पहिलं पार्ट येतो की तुम्हाला स्ट्रक्चर बनवावं लागेल ना, की खालती कितीपर्यंत खोल खोदायची आहे, राईट, त्याच्यानंतर वरती किती मोठी बांधायची आहे, त्याच्यानंतर आजूबाजूला काय समुद्र आहे का किंवा वातावरण कसं आहे का, तर या सर्व गोष्टी पेपरवरती स्ट्रक्चर बनलं जाईल ना. आर्किटेक्चर टीम येणार, राईट, लोकेशन चेक करणार, या सर्व गोष्टी होतात ना. व्हॉट अबाउट युअर फायनान्शियल स्ट्रक्चर? तुम्हाला 7 कोटी 10 कोटी 15 कोटीचे माइलस्टोन अचीव्ह करायचे आहेत आणि तुम्ही युट्यूबवरती गेलेले आहेत किंवा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला ऐकलेलं आहे, तो सांगतो इकडे इन्व्हेस्ट करा, इतके एवढे करा, आणि तुम्ही केलं. अशी एक व्यक्ती तर दाखवा मला की जिने अचीव्ह केलेले. मी तुम्हाला हजारो व्यक्ती अशा दाखवतो की ज्यांनी स्ट्रक्चर प्लॅन केलेलं आहे आणि त्यांनी ही वेल्थ क्रिएट केलेली. स्ट्रक्चर प्लॅनिंग करण्यासाठी काही फीज डेफिनेटली मोजावी लागत असेल, बट फ्रीचे ऍडवाइस आणि स्ट्रक्चर प्लॅनिंगच्या ऍडवाइस मधला फरक काय असू शकतो? फ्रीचे ऍडवाइसवर बरेचसे लोक आजही फोकस्ड आहेत. मॅम, फ्रीची ऍडवाइस फार चीप असते, पण ऑल द टाइम ती ज्या स्ट्रॅटेजीज तुम्ही यूज करतात त्या लॉंग टाइम मध्ये फार कॉस्टली व्हायला लागतात. एखादी व्यक्ती फ्रीची ऍडवाइस देते, दॅट मीन्स ती का देते ही पण गोष्ट अंडरस्टँड करा. ती सल्ला देण्यामागचं रिझन काय आहे की त्याला सल्ला दिलेल्या ऍसेट क्लासमधून मॅन्युफॅक्चरकडून काही कमिशनच्या स्वरूपामध्ये मिळेल, हे त्याचं इंटेन्शन आहे, राईट, आणि म्हणून तो फ्रीचा सल्ला देतोय. दुसरा एक पार्ट येतो की ज्यावेळेस तुम्ही स्ट्रक्चर बनवता आणि स्ट्रक्चर मार्फत तुम्हाला ते माइलस्टोन अचीव्ह करायचं आहे, तर ती व्यक्ती जी अशी आहे, जी एक्सपर्ट आहे, ती एक्सपर्ट तुम्हाला प्रॉमिस करते की तो जो माइलस्टोन आहे तो अचीव्ह होईपर्यंत आम्ही तुमच्यासोबत आहोत. माइलस्टोन अचीव्ह होईपर्यंत आमचं एक कन्सल्टेशन किंवा व्हॉट एव्हर स्ट्रक्चर प्लॅन किंवा फिक्स्ड अँड व्हेरिएबल फीज जो काही पार्ट आहे, आय डोंट नो डिफरंट पर्सन काय करतं मार्केटमध्ये, मला माहित नाही, पण याच पद्धतीने असायला पाहिजे. याच्यामध्ये इंटरेस्ट काय झाला की तुम्ही 15 वर्षानंतर एवढी वेल्थ क्रिएट करायची, यामध्ये त्या एक्सपर्टचा इंटरेस्ट आहे आणि त्या पद्धतीने तो तुम्हाला स्ट्रॅटेजी देऊन तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी हेल्प करतो. तर ह्या दोघांमध्ये खूप मोठा फरक आहे ना मॅडम. तुम्ही असं कसं म्हणू शकता की फ्रीमध्ये तुम्हाला काहीच कोणी पैसे नाही देत आणि फ्रीमध्ये सल्ला देतोय? मी या मताचं आहे की होल युनिव्हर्स कशा पद्धतीने चालतंय जे मला अंडरस्टँड झालंय की जी व्यक्ती फ्रीमध्ये एखादी गोष्ट घेते किंवा देते, युनिव्हर्स काय करतो, देव काय करतो, त्याच्याकडून दुपटीने तिपटीने चौपटीने, आय डोंट नो. जेव्हा मी फ्रीमध्ये काही घेण्याचा किंवा देण्याचा प्रयत्न केलाय, मला ह्यूज कॉस्ट बेअर करावे लागते. बट ज्यावेळेस मी एखादी गोष्ट व्हॅल्युएबल आहे माझ्यासाठी, त्याच्यासाठी मी काही पे करतो, जसं पर्सनल डेव्हलपमेंट आहे किंवा मेंटरशिप आहे, कोचिंग आहे, त्यावेळेस मला मोठ्या प्रमाणामध्ये मला गोष्टी मिळायला सुरुवात होतात. तर प्रत्येकाने डिसाईड करावं की फ्रीमध्ये सल्ला घेऊन मला ग्रो व्हायचंय किंवा मला पेडवाला सल्ला घेऊन ग्रो व्हायचंय. आता फ्रीमध्ये जर सल्ला हवा असेल तर युट्यूब आहे, ठीक आहे, AI आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. तर डिसाईड करा, तुम्ही फ्रीमध्ये सल्ला घेऊन वेल्थ क्रिएट करायची असेल तर तुम्ही ते करू शकता. बट डिस्ट्रॅक्शन आहे. फ्रीमध्ये सल्ला टेक्नॉलॉजीचा जरी घेतला किंवा चीप ॲडवाइस जरी घेतला तर गेल्या 5 वर्षामध्ये झालंय का? रिझल्ट पण चेक करा ना. 2.5 ट्रिलियन वेल्थ डिस्ट्रॉय झाली मिडल क्लास लोकांची फ्रीच्या सल्ल्याने. राईट सर, राईट. यू डिसाईड. म्हणजे प्रत्येकाने प्रत्येकाचे निर्णय घ्यावे, बाकी काय नाही. तो फ्रीच्या सल्ल्याने आपण एक छोटीशी जर्नी स्टार्ट करू शकतो, बट आपण शेवट नाही करू शकत आणि मोठी जर्नी नाही क्रिएट करू शकत. इनिशियल स्टेजला ठीक आहे, बट एक खूप मोठा जर्नी जर अचीव्ह करायची असेल तर एक्सपर्टचा रोल फार महत्त्वाचा ठरतो, हे मलाही वारंवार जाणवतं. आणि आता तुमच्या जर्नीमध्ये सर ज्या क्लायंटने एक चांगले ॲसेट्स क्रिएट केलेले आहेत, तर त्यांना लिगेसी पॉईंट ऑफ व्ह्यू कशा तुम्ही स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करतात, लाईक प्रिझर्वेशन स्ट्रॅटेजी काय असते किंवा वेल्थ प्रोटेक्शन स्ट्रॅटेजी काय असते, त्याविषयी तुमचं मत काय आहे? तो आता केस स्टडी अशी आहे की त्या व्यक्तीने 12 कोटीचं वयाच्या 50व्या वर्षी नेटवर्थ अचीव्ह केलेलं आहे, ज्यामधून त्याला 6 ते 7% इल्ड इन्कमच्या स्वरूपामध्ये मिळतं. डिफरंट ॲसेट क्लास आहेत. म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ आहे, फिक्स्ड इन्कम पोर्टफोलिओ, रिअल इस्टेट पोर्टफोलिओ, स्टॉक पोर्टफोलिओ. तर या डिफरंट ॲसेट क्लासमधून त्याला 6 to 7% इल्ड मिळते. आता ही इल्ड घेता तो त्याच्या इन्फ्लेशनला पण बेट करायला सुरुवात करतोय. ॲसेट्स पण त्याचे ग्रो होत आहेत. कॅल्क्युलेशन वाईज जर बघितलं तर 50 to 80 पर्यंत ती व्यक्ती नेक्स्ट जनरेशनला 250 ते 350 कोटीचं नेटवर्थ लिगसी ॲसेट्स देऊ शकते. आता त्याची पुढची पिढी ती ॲसेट
हँडल करण्यासाठी जर केपेबल नसेल तर त्याला एक प्रिझर्वेशन प्लॅन बनवावा लागेल. या प्रिझर्वेशन प्लॅनला आम्ही लिगसी प्लॅन म्हणतो. लिगसी प्लॅन म्हणजे त्याला एक अशा पद्धतीने त्याची विल ड्राफ्ट करावी लागेल ऑर एस फॅमिली ट्रस्ट बनवावी लागेल जेणेकरून पुढच्या पिढीला ते मिसयूज करता नाही येणार. हा एक पार्ट असतो त्याच्यामध्ये. अदर दॅन पुढच्या पिढीला काही चॅलेंजेस नको, प्रॉब्लेम नको, कारण जास्त पैसा असेल तर चुकीचे लोक अट्रॅक्ट होतात, चुकीचे लोक चुकीचा सल्ला देतात आणि तुम्हाला एक्सपिरियन्स नसेल तर तुम्ही वेल्थ डिस्ट्रॉय करता. तर त्याची इच्छा अशी आहे की मी मेहनत करून आज 12 कोटीपर्यंत नेटवर्थ अचीव्ह केलेलं आहे, खूप साऱ्या गोष्टी सॅक्रिफाईस केलेल्या आहेत. आता पुढच्या पिढीने त्या सॅक्रिफाईस करू नये म्हणून मला एवढी लिगसी द्यायची आहे, पण देता देता मला ती पुढची 30-35 वर्ष मला पण एन्जॉय करायची. असं नाही की मी एन्जॉय नाही करणार. एन्जॉय जर बघितलं त्याचं तर जवळपास त्यातले 60-70 कोटी तो एन्जॉय पण करणार आहे. ग्रेट. आणि तरी पण तो नेक्स्ट जनरेशनला 250-300 कोटी लिगसी देऊन जाणार आहे. तर याला प्रिझर्वेशन प्लॅनिंग म्हणतात मॅडम. यामध्ये ट्रस्टचा काही पार्ट असतो, रोल असतो. असतो ना ट्रस्ट. मी फॅमिली ट्रस्ट जर बनवलेले आहे तर त्या फॅमिली ट्रस्ट मार्फत तुम्ही तुमची वेल्थ अशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट करणार की जिकडे ट्रस्ट टेक केअर करणार, मिसयूज नाही होणार. तो हा नंतरचा भाग आहे, ते होऊ शकतो. तुमचं मार्गदर्शन जर कोणाला हवं असेल तर त्यांनी तुम्हाला कसं अप्रोच करायला हवं? मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही यूट्यूब चॅनल आहे, त्यामध्ये काही व्हॅल्युएबल कंटेंट आहे, तो कंटेंट बघा. आमचे वेबसाईट्स आहेत, आमचे नंबर्स आहेत, कॉन्टॅक्ट करा. टीम तुम्हाला कन्सल्टेशन हवं असेल, तुमचा फायनान्शियल प्रॉब्लेम चॅलेंज काय हे आयडेंटिफाय करायचं असेल तर तुम्ही ते पण करू शकता. इट डझंट मीन की आम्ही तुम्हाला मार्गदर्शन देतोय दॅट मीन्स आम्ही तुम्हाला काहीतरी प्रॉडक्ट सेल करणार आहे. मार्गदर्शन त्याच व्यक्तीने घ्या आणि सगळ्यांसाठी हे मार्गदर्शन नाही आहे. मार्गदर्शन याच व्यक्तीसाठी आहे की त्याला त्याच्या लाईफमध्ये हेल्थला इम्पॉर्टंट आहे, त्याच्या लाईफमध्ये मेंटल पीसला इम्पॉर्टंट आहे, फॅमिलीला इम्पॉर्टन्स आहे, त्याची फॅमिली फायनान्शियल स्ट्रगल नाही करायला पाहिजे अशी तीव्र त्याची इच्छा आहे. त्या व्यक्तीने मार्गदर्शन घ्यावं. मार्गदर्शन या व्यक्तीने घेऊ नये की ज्यांनी झटपट श्रीमंत बनायचं आहे किंवा मी या पद्धतीचं मार्गदर्शन आम्ही हिरण्य वेल्थ ॲडवायझरी प्रायव्हेट लिमिटेड तुम्हालाही माहिती आहे या पद्धतीचं मार्गदर्शन नाही देत. मार्गदर्शन त्याच व्यक्तीने घ्यावं की ज्याच्याकडे सफिशियंट डिस्पोजेबल सरप्लस आहे, त्या व्यक्तीने मार्गदर्शन घ्यावं. मार्गदर्शन त्या व्यक्तीने घ्यावं ज्याला 99% लोक जे त्यांचं आयुष्य एंडमध्ये 60मध्ये संपवतात, पैसे नाही आहेत, वेल्थ नाही आहे, त्यांच्यासारखं आयुष्य त्यांना जगायचं नसेल त्यांनीच मार्गदर्शन घ्यावं. तर काही क्रायटेरिया सेट केलेलं. मार्गदर्शन सगळ्यांसाठी अवेलेबल नाही आहे की सगळ्यांनी कॉन्टॅक्ट करावं आणि सगळ्यांनी. काही तुमच्यामध्ये ते गुणधर्म असतील त्या व्यक्तीने मार्गदर्शन घ्यावे, कारण आम्ही सगळ्यांचेच प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करू शकत. स्पेसिफिक व्यक्तींचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो ज्यांचं वय 40-45 वर्षाचे आहेत, 55 वर्षापर्यंत आहेत, ज्यांना पुढच्या 10-15 वर्षानंतर फायनान्शियल फ्री होणं ही त्यांचं मेजर गोल आहे. त्यांच्यावरती फॅमिली डिपेंड आहे, त्यांची फॅमिली फायनान्शियल ट्रॅपमध्ये येऊ नये अशी त्यांची इच्छा आहे, फॅमिलीची खूप काळजी आहे, फॅमिलीला लिगसी द्यायची आहे. त्या व्यक्तीने मार्गदर्शन घेतलं तर काहीतरी सेन्स आहे. अशा व्यक्तींना आम्ही मार्गदर्शन ऑलवेज आमची टीम देते आणि डेफिनेटली त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही तत्पर असतो. थँक्यू सो मच. रिअली व्हेरी नाईस नितीन सर. तुमचा खूप मौल्यवान वेळ, तुमचा आतापर्यंतचा एक्सपिरियन्स तुम्ही आमच्यासोबत शेअर केला आणि पार्टिसिपेंटच्या वतीने मी प्रयत्न केला की तुमची जे काही मूळ रिझन्स आहेत त्याला सरांकडून मार्गदर्शन घेण्यासाठी मी काही क्वेश्चन्स तुमच्या मार्फत विचारले. रोल हाच असेल की तुमचं पर्सनल फायनान्ससाठी तुम्ही हिरो असणं फार गरजेचं आहे आणि तुमच्या या हिरो या कॅरेक्टरमध्ये एक प्रोड्युसर असणं, एक डायरेक्टर असणं फार गरजेचं आहे. बट तो तुम्ही नाही राहू शकत, कारण तुम्हाला हिरो रोल जर निभावायचा असेल तो एक एक्सपर्ट लागेल ज्याने त्या गेमला, त्या रूलला रोज फॉलो केलेले आहेत. आमचे खूप सारे प्रिन्सिपल्स आमच्या ऑफिसेसमध्ये लावलेले आहेत आणि हे प्रिन्सिपल प्रूव्हन टेस्टेड आहेत. तर जरूर या प्रिन्सिपल्सला पण आम्ही शेअर करू तुम्हाला कुठल्या ना कुठल्या तरी माध्यमामार्फत. बट मी म्हणेल तुम्हाला जर सरांशी काही कन्सल्ट करायचं आहे, टीमशी काही कन्सल्ट करायचं आहे तर काही आम्ही क्रायटेरिया सरांनी सेट केलं, त्याच लोकांना अपॉर्च्युनिटी असेल तर आपण 1-on-1 भेटू. बट अगेन विल नॉट चार्ज एनिथिंग फॉर दॅट, राईट. फर्स्ट 1-2 कन्सल्टेशनसाठी आम्ही कधीच कुठल्या व्यक्तीला चार्ज नाही करत, कारण आम्ही पण सगळ्याच क्लायंटसोबत काम नाही करू शकत. तर मी रिअली अप्रिशिएट करते नितीन सर, तुम्ही खूप चांगला आत्तापर्यंतचा इंडस्ट्रीमधला एक्सपिरियन्स शेअर केला, त्याबद्दल धन्यवाद.
धन्यवाद. थँक्यू सो मच मॅडम. तुम्ही पण खूप क्वालिटी क्वेश्चन्स विचारले जेणेकरून मला चांगले आन्सर्स देता आले. आय होप सो या आन्सर्सनी एका व्यक्तीचं, 2 व्यक्तीचं, 100 व्यक्तींचं, 1000 व्यक्तींचं प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासारखं असेल तर डेफिनेटली ही छोटीशी जी व्हिडिओ आपण बनवलेली आहे ही मॅक्सिमम लोकांचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी हेल्प करेल. थँक्यू सो मच.